चलो, कशा आहात सगळे? आवाज वगैरे येतोय का? आम्हाला एकदा बघू द्या. आवाज ओके ना? ठीक आहे. आजच्या विकली टॉक मध्ये तुम्हाला खाली टायमिंग डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल. तर जे कोणी हा व्हिडिओ बघणार आहेत, नवीन स्टुडंट, जुने स्टुडंट, इंटरव्ह्यू वाले स्टुडंट, जॉब वाले स्टुडंट्स, व्हॉट एव्हर, तर डिस्क्रिप्शन मध्ये नाही, कमेंट्स मध्ये वैभव सर विथ टायमिंग तुम्हाला एक मेसेज टाकून देतील. तर त्याच्यामध्ये सगळं दिलेलं असणार आहे की अजेंडा कुठून स्टार्ट झालाय, कोणता पॉईंट कुठे वगैरे वगैरे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ पहिले ते पॉईंट्सनुसार बघून घ्या. तर तुम्हाला जे जे पाहिजे मुद्दे सूद तेवढं पटकन भेटून जाईल. तुम्हाला आवडलं तर नक्की त्यांच्या कमेंट्सला नंतर लाईक वगैरे करा आणि त्या हिशोबाने पुढे जाऊ आपण. ठीक आहे. सो अजेंडा चालू करून देतो. ठीक आहे ना सर? हां, अजेंडा स्टार्ट करू आता या पॉईंटपासून. अजेंडा आहे आजचा मॉक इंटरव्ह्यूज बद्दलचं. सुरुवातीला तिथेच चालू करू. मॉक इंटरव्ह्यूज मध्ये मुलांचं असं आहे की आरआरबी पीओ आणि आयबीपीएस एएफओचे सध्या दोन मेजर मॉक इंटरव्ह्यूज आहेत. मेजर दोन इंटरव्ह्यूसाठीचं प्रिपरेशन चालू आहे. बट काही दिवसानंतर आयबीपीएस पीओ पण येऊ शकतं, एसबीआय पीओ पण येऊन जाईल. बरोबर? तर त्यांचे आपण नंतर घेऊ राहून. पहिले हे दोन तर होऊन जातील. आणि आत्ताच मागे सीबीओचं वगैरे पण इंटरव्ह्यूज झाले आणि याचे पण झाले कर्नाटका बँकचे वगैरे. ठीक आहे. सो सर, याच्या इंटरव्ह्यूज मध्ये पण काही जणांचं कन्फ्युजन असं आहे की त्याच दिवशी सर आमची अजून एक एक्झाम ओव्हरलॅप झालेली आहे आयबीपीएस क्लर्कची. त्याच्याबद्दल मी पुढे बोलून देईल. पहिले अजेंडा सांगतो, हा पॉईंट. दुसरं, ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅचेस बद्दल मी मागच्या वेळेस एक व्हिडिओ तर बनवला होता, बट त्याच्यात काही ठिकाणी काही पॉईंट्समध्ये कन्फ्युजन आहे मुलांचं, ते पण क्लिअर करू. त्याच्यानंतर आय कार्डचा जरा कन्फ्युजन झालं होतं, त्याच्याबद्दलही बोलू. आरआरबी क्लर्क मेन्स या सॅटर्डेला आहे. तर याच्यासाठी आता सॅटर्डे म्हटल्यानंतर 4-5 दिवसात काय करायला पाहिजे त्याच्याबद्दल डिस्कशन होईल. त्यानंतर हिंदी आणि इंग्लिशमध्ये काही जणांचं कन्फ्युजन आहे आरआरबी क्लर्क मेन्ससाठी, त्याच्यावरती डिस्कशन करू. आयबीपीएस क्लर्क मेन्ससाठी खूप कमी स्टुडंट्स आहे, ऍक्च्युली खूप कमी स्टुडंट्स आहे ज्यांचा फक्त आयबीपीएस क्लर्क आहे. कारण मॅक्झिमम जणांचा हा पण आहेच आरआरबीचा. आयबीपीएस क्लर्क फक्त एकच एक्झाम असणारे खूप कमी जण आहे. तरी त्यांच्यासाठी एक स्ट्रॅटर्जी प्लॅन आपण काय असेल नसेल तो डिस्कस करू. त्यानंतर मग उरले सगळे स्टुडंट्स एका कॅटेगरीत येतात. कुठली कॅटेगरी? की ज्याच्यामध्ये त्यांच्याकडे कुठली एक्झाम राहिलेली नाही आहे, ते एसबीआय क्लर्कच्या भरोशावरती आहे पुढे, किंवा एलआयसीडब्ल्यू येणार आहे. एलआयसीडब्ल्यू तर फिक्स येणार आहे आणि आयबीपीएस एसबीआय क्लर्क पण फिक्स येणार आहे. दोन एक्झाम तर आहे. पण पुढे आयबीपीएसचं कॅलेंडर पण आहे. मग ते प्रीचं जे प्रिपरेशन करायचं आहे त्यांना, तर त्याच्यासाठी फर्स्ट ऑनलाईन बॅचचे स्टुडंट असतील, सेकंड ऑनलाईनवाले असतील, जे ॲग्रिकल्चरचे स्टुडंट्स होते, जे जनरल बँकिंगमध्ये कन्वर्ट झाले ते स्टुडंट्स असतील, किंवा मग काही MBA CET वाले प्रिपरेशन करणारे असतील, त्यांच्याबद्दल पण बोलू आपण. तो सगळा पार्ट तिथं कव्हर होईल. सो बेसिकली प्रीसाठी पण राहील. आणि एकदा हे 28 तारीख झाली की मग फक्त मेनसाठी पुढे कसं करता येईल, किंवा आता पण मी तुम्हाला थोडंसं सांगेल, पण त्यावेळेस पूर्ण विकली टॉक त्याच्यावरतीच घेत जाईल मी पुढे, कारण सगळे मुलं त्याच एका कॅटेगरीत येतील ना. तर त्याच्यावरती पण आपण चर्चा करू. आणि तिथं त्या गोष्टी तुम्ही नाही केलेल्या त्या तुम्हाला करावं लागणार आहे, तर त्याच्यावरती चर्चा करू त्यावेळेस. त्यानंतर MBA CET साठी एक छोटासा पॉईंट राहील, जास्त राहणार नाही. वर्किंग जे मेंबर्स आहेत, जे जॉब करतायत, ते पण विकली टॉक रेग्युलर ऐकतात, तर त्यांच्यासाठी पण शॉर्टमध्ये बोलू. विशेष तर काही नाही, त्यांचं जे आहे मागच्या वेळेचं तेच चालू असणार आहे, बट स्टील ते पॉईंट्स क्लिअर करू. आणि मग सगळ्यात शेवटचा सेक्शन, जो सगळ्यात लेंदी सेक्शन असतो पण सगळ्यात इम्पॉर्टंट असतो, तो म्हणजे तुमचे फीडबॅक, सजेशन्स आणि काही स्क्रीनशॉट्स मी सेव्ह केलेले ते वाचून दाखवेल पटापटा. त्याच्यात तुम्हाला काही सजेशन्स पण भेटतील, काही तुमचे सजेशन्स असतील बाकीच्या मुलांसाठी, आणि काही इम्पॉर्टंट गोष्टी डिस्कस होतील त्यामध्ये. ठीक आहे. सो चालू करायचं. मग आता पहिला पॉईंट आपण चालू करू सर. अजेंडा संपल्यावर आमचा आता पहिला पॉईंट आपला चालू होतोय, तो म्हणजे मॉक इंटरव्ह्यूज. ठीक आहे. मॉक इंटरव्ह्यूजचा पॉईंट, ज्याच्यामध्ये आरआरबी पीओ आणि आयबीपीएस पीओच्या आयबीपीएस पीओ नाही, आयबीपीएस एएफओच्या, आयबीपीएस एसओ एएफओच्या, ठीक आहे, त्याच्याबद्दल बोलणार आहे. सो पहिले त्यात आरआरबीचं बोलतो मी, त्यानंतर एएफओचं. त्याला काही आम्ही सेपरेट नंबर देणार नाही, याच एका पॉईंटमध्ये तुम्हाला सगळं भेटून जाईल. सो आरआरबी पीओ इंटरव्ह्यू बद्दल बघा. सगळ्यात पहिले आय गेस एएफओचे इंटरव्ह्यू उद्या स्टार्ट होत आहे, पण आरआरबी पीओचे कधी चालू करायचे याच्यावर थोडीशी डिबेट होती. काही मुलांचं म्हणणं होतं आम्ही 20 तारखेला औरंगाबादला येतोय आरआरबी क्लर्कच्या मेनसाठी, मग त्याच्यानंतर घ्या म्हणे, जेणेकरून आमचं हा इकडचं एक काम झालेलं राहील, माइंड फ्रेश राहील, आणि मग आम्ही इंटरव्ह्यू देतो. आणि काही जणांचं म्हणणं होतं सर आमच्या आरआरबीचा तर पेपरच नाही, मग आमचे त्याच्या आधी चालू करा. तर आता हे सगळं डिपार्टमेंट मॅडमकडे आणि वैभव सरांकडे. ठीक आहे. हे सगळेजण बघतायत कसं करायचं, काय करायचं. म्हणजे वैभव सर इंटरव्ह्यू नाही घेणार तुमचा, पण वैभव सरांकडे रजिस्ट्रेशन करायचे, सगळं लिस्ट मॅडमला वैभव सर पोहोचवता वाटतं. बरोबर? तुम्ही कॉल पण करताय ना त्यासाठी. सो मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्या ज्या मुलांना याच्याबद्दल काही डाऊट वाटतोय की सर आमचा आरआरबीचा इंटरव्ह्यू थोडासा लवकर घ्या, कारण की आमची आरआरबी असिस्टंटची एक्झाम नाहीये, कदाचित त्या इंटरव्ह्यूमुळे आम्हाला काही फीडबॅक भेटेल आणि त्याच्यावरती आम्ही वर्क करू, तर तुम्ही मॅडमला, सरांना कॉन्टॅक्ट करा. सगळ्यात महत्त्वाचं, एक ग्रुप बनवलेला आहे तुमचा स्पेशल. बरोबर? त्या ग्रुपच्या डिटेल्स मॅडमनी टेलिग्रामच्या मेन चॅनलवर टाकला होता, त्यानंतर एक प्रायव्हेट ग्रुप बनवला होता. बरेच जण म्हणत होते की सर ग्रुप कोणता आहे, त्याच्यावर तर मेसेजेस येत नाही. अरे बाबा, मेन चॅनलवरती नाही येत मेसेज, या इकडच्या ग्रुपवरती सगळ्या ऍक्टिव्हिटीज चालू असतात. सो तुम्ही तसं करा. बाकी भरपूर मुलांनी जुन्या आरआरबी पीओचे नंबर्स घेतले होते, त्यांचे इंटरव्ह्यूज ऐकले होते. त्याच्यामध्ये आता आदित्य वाघमारे, जो आपला आरआरबी पीओ आहे, त्याचा मॅडम मी झूम ॲपवरती घेतलं होतं ना, त्याच्यावरती लाईव्ह घेतलं होतं त्याचं. तर त्याचा खूप जबरदस्त फीडबॅक आलेला बरं का. हे आदित्यला पण सांगायचंय खरं तर, पण खूप ॲप्रिशिएट केलं स्टुडंट्सनी पण, आणि जेव्हानी पण तो त्याचं सेशन अटेंड केलं,
खूप जबरदस्त गाईड केलं त्यांनी, म्हणजे अबव एक्सपेक्टेशन्स त्याचं चांगलं होतं. तर असं मला वाटतं की जुन्या मुलांसोबत तुम्ही इंटरॅक्ट करा, ते तुम्हाला त्यांचा एक्सपिरियन्स सांगतील आणि अजून तुम्ही काय करायला पाहिजे इंटरव्ह्यूसाठी ते पण सांगतील. पण हे तर झालं समजा ऑनलाईन भरपूर झालं आतापर्यंत. मॅडमनी पण काही सेशन घेतले, त्यांनी या मुलांकडनं करून घेतले. आता ऑफलाईन चालू होईल. आता फक्त ऑफलाईन कधी चालू करायचं त्या ग्रुपवरती डिस्कशन आहे, ते सगळं डिपार्टमेंट मॅडमकडे आणि यांच्याकडे, त्यामुळे तुम्ही तिथं चर्चा करा. मला त्याच्याबद्दल कॉन्टॅक्ट नाही केला तरी चालेल, कारण मला त्याबद्दल माहित नाही, त्यांना सगळं माहिती आहे. बट तुम्ही जुन्या मुलांचे नंबर घेऊ शकता माझ्याकडनं, मला मेसेज करा, जे RRBPO म्हणून सिलेक्ट झालेले त्यांच्याशी जरा एकदा 2-3 मिनिटं का होईना पण बोला. त्यांच्यातून तुम्हाला डेफिनेटली एक चांगला पॉईंट जरी कळाला तरी बराच फायदा होऊन जाईल. ठीक आहे. सो ते मॅम सोबत डिस्कस करायचं झालं. त्यानंतर RRBPOची इंटरव्ह्यूज आणि IBPS क्लर्कची मेन्स या दोन्ही गोष्टी काही जणांच्या क्लॅश झालेल्या आहे. काही जणांचं आता ह्याच्याबद्दल थोडंसं बोलू. ज्यांचा RRBPOचा इंटरव्ह्यू आहे 28 तारखेला आणि नेमकी 28 तारखेलाच IBPS क्लर्कची मेन्स आहे. तर ते मुलं म्हणतात की सर आम्ही काय करू, फार तर फार तुम्ही मेल करू शकता, असं खूप दिवस अगोदर एक मेसेज टाकला होता बघा टेलिग्रामच्या ग्रुपवरती. आणि आता काही जणांचं म्हणणं आहे की सर मग आम्ही तिथे आधीच जाऊन त्यांना भेटून बोलू का, की आम्ही एक दिवस अगोदर इंटरव्ह्यू देऊ शकतो का, आणि आमची एक्झाम आहे. तर मला तर वाटतं ते थोडंसं रिस्की आहे. एक तर तुम्ही ऑफिसर लेवलचा इंटरव्ह्यू देणार आहे आणि तुम्ही म्हणताय की मला क्लिअरिकलची एक एक्झाम पण द्यायची, त्याच्यातच कळतंय की थोडंसं त्यांना राग पण येऊ शकतो. आणि हे क्लिअरली डिपेंड करेल तिथं कोण आहे काय नाही. भरपूर जणांनी चौकशी करायचा प्रयत्न केला, मी पण विचारलं, बट कोणाला क्लिअर पिक्चर नाही आहे. आणि काही जण घाबरता पण की जाऊन उगा असं बोलून येऊन अजून आपली मजा घेतली त्यांनी इंटरव्ह्यूला, तर आणि होऊ पण शकतं. तर ते थोडंसं डेंजर काम आहे. तर मग असं काय करायला पाहिजे, तर शक्यतो आता याच्यामध्ये स्वॅपिंग वगैरे असं पण होणार नाही. जसं तुमचे SBIला एखाद्याला मुंबई पोस्टिंग भेटली, एखाद्याला औरंगाबाद भेटली, तर कधी कधी ते स्वॅप करून घेतात की अहो तू मुंबईला, मी औरंगाबादला येतो, ते चालतं. पण इथे इंटरव्ह्यू आहे, त्याचं पॅनल आहे, सगळ्यांची लिस्ट असते, ते सगळं त्यांनी रेकॉर्ड ठेवलेलं असणार आहे. आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की रिपोर्टिंग खालीवर झाली तर चालते. जसं की काही जणांचा सकाळी IBPS क्लर्कचा मेन्स आहे आणि दुपारी RRBPOचा इंटरव्ह्यू, जसं की कल्पनाचा आहे समजा 11 वाजता आहे तिचा, 1 वाजता तिचा, बरोबर, पेपर इकडे काहीतरी 12 वाजता सुटेल. तर अशा केसमध्ये कल्पना थोडी लेट गेली तरी जमू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. कारण काही प्रॉब्लेम नाही म्हणजे म्हणजे एकदम धावत पळत जाऊन तिथं काही घाई करण्यापेक्षा तिने आरामात थोडं लेट गेलेलं चालते. कारण की तिथं कसं असतं RRBPOला शक्यतो तुम्ही ज्या सिक्वेन्समध्ये डॉक्युमेंट व्हेरीफाय करतात सुरुवातीला, त्या सिक्वेन्समध्ये तुमचे डायरेक्ट इंटरव्ह्यूज होतात. त्यामुळे ही जर लेट गेली तिचं लेट डॉक्युमेंट व्हेरीफाय होईल आणि 5 वाजता 4 वाजता संध्याकाळी इंटरव्ह्यू होईल. तर असं काय तिथे जाऊन बसायचंच काम असतं. तर अशा मुलांनी जास्त टेन्शन घेऊ नका, ज्यांचे 2-2 वेगवेगळ्या याच्यामध्ये, म्हणजे हा टायमिंग आणि तो टायमिंग वेगळा एकाच दिवशी जरी असला तर जमून जाईल. पण ज्यांचा अनफॉर्च्युनेटली दोन्ही एकाच दिवशी आहे, दोन्ही सेंटर्स पण समजा वेगवेगळे आहेत, मेन्सचं वेगळे, इंटरव्ह्यूचं औरंगाबाद आहे आणि मेन्सचं पुणे समजा, असं काय असेल, तर ते म्हणतात की सर दोन्हीपैकी कोणता आम्ही सिलेक्ट करू, त्याच्यावर बोला म्हटले होते. त्याच्यामध्ये असं आहे की दोन्हीपैकी कुठलं सिलेक्ट करू, तर मला असं वाटतं की एकतर हे ऑफिसर्स आहे, इकडे जायला पाहिजे पहिला कल. बट मी असं जरी म्हटलंय तरी तुमचा मेन्सचा स्कोर किती ते खूप जास्त मॅटर करेल. कारण की जर तुम्हाला लीड एकदमच 1 आणि 2 मार्कची असेल किंवा खूपच बाउंड्रीवरती असेल, तर मग त्या इंटरव्ह्यूमध्ये एकदम एक्स्ट्राऑर्डिनरी तुम्हाला स्कोर करावा लागेल, जो की करणं थोडंसं मुश्किल आहे. कारण की कसं आहे, ओपन कॅटेगरीला मागच्या वर्षी तर जवळपास 30-30 मार्कची लीड पाहिजे होती. कारण आपल्याकडे एक स्टुडंट होता, त्याला 97 मार्क्स होते, ओपनमध्ये होता प्रसाद, तरी पण त्याचं नाही झालं. कारण इंटरव्ह्यू त्याला लगे 8.2 का काहीतरी मार्क्स दिले होते, एकदम बाउंड्रीवरती होता, एकदम बाउंड्रीवर. ठीक आहे. आणि बाकीच्यांना खूप असे वाव मार्क्स होते इंटरव्ह्यूमध्ये, असं नाही. मोर ऑर लेस RRBPOच्या इंटरव्ह्यूला सगळ्यांना खराबच मार्क्स दिले होते. कशामुळे दिले होते, काय दिले होते ते सोडून द्या, इंटरव्ह्यू कसाही जाऊ द्या, तुमचा स्कोर तसंच असायचा. असं पण नाही की इंजिनिअरिंगचा बॅकग्राऊंड आहे किंवा नॉन इंजिनियर्स आहे, सगळ्यांचं तसंच होतं. तर मग ते पण कधी कधी डिसअपॉइंटिंग असतं. तर मग हे मागच्या वेळेसचं होतं, पण मागच्या वेळेसचा कट ऑफ पण 55 होता ना, यावर्षीचा कट ऑफ 72 आहे. तर मला असं वाटतं एक जनरल जी लीड पाहिजे असते नॉर्मल, ती जरी घेतली तुम्ही 15-20 मार्कची तरी ठीक आहे. पण आता मुलं काय सांगताय, सर माझा 128 अटेम्प्ट आहे, माझा 96 अटेम्प्ट आहे, माझा 108 अटेम्प्ट आहे, मी जाऊ का? तुमच्या अटेम्प्टवरनं नाही मॅटर करत रे, खरंच तुम्हाला किती मार्क्स येणार आहे, इतके जर तुम्ही शुअर असाल त्याच्याबद्दल, शुअर असाल, तरच तुम्ही डिसिजन घ्या की मला इंटरव्ह्यू स्किप करून पेपरला जायचंय की नाही. कारण तुम्ही उद्या म्हणाल की सर मला असं वाटलं माझा पेपर बाउंड्रीवर निघाला आणि मला भेटले 85 मार्क आणि मी इंटरव्ह्यू जाऊन बसलो तरी असतं तरी माझं सिलेक्शन झालं असतं, तर मग हा विचार करा. त्यामुळे खूप मोठं गॅम्बल आहे. आणि सर स्कोर येईल का आधी तर नाही, मी काही मुलांशी बोललो ज्यांचं इंटरव्ह्यू नंतरच स्कोर येईल तुमचा. हा, तुमचा जे फायनल रिझल्ट असतो, फायनल रिझल्ट इंटरव्ह्यूचा पण त्याच्या आधी स्कोर येऊन जातो, त्याच्या आधी येतो. म्हणजे त्यावेळेस आपल्याला आयडिया येऊन जाते की अरे आपला स्कोरच इतका, इंटरव्ह्यू 15 मार्क दिले तरी आपण क्लिअर नाही करते कट ऑफ, तर तिथं आयडिया येते. पण आता नाही येते. ते मला तेच कन्फ्युजन होतं की कधी येतं म्हणून एक्झॅक्टली काय. आता दरवर्षी थोडं चेंज होत राहते, त्यामुळे ते एक्झॅक्ट आठवत नव्हतं. पण मी काही जणांशी बोललो, त्यांनी असं सांगितलंय. सो बेसिकली ज्यांचा सेम डेला इंटरव्ह्यू, एक तर पहिले तुम्ही मेल करा, काही झालं तर ठीक, पण मेल नाही सर लगेच सिलेक्शन लगेच चेंज होईल का, तर नाही, डाऊट आहे. बट स्टील मला असं वाटतं की त्यांनी असं करायला पाहिजे. इंटरव्ह्यू जर का चांगला गेलेला असेल तुमचा पेपर RRBचा. आणि दुसरी एक फॅक्ट आहे बरं का, यावेळेस RRBचा स्कोर बऱ्यापैकी म्हणजे मुलांचा खराब पण आलेला आहे. कारण सेक्शनल कट ऑफ पण खूप कमी लागलेले आहेत. मग कदाचित त्याच्यामुळे ओव्हरऑल वाढला असेल. पण मग ओव्हरऑल त्याच्यामुळे जर वाढला असेल तर तुमचा
जी की लीड आहे ती खरंच कमी असेल तरी चालू शकते बरं का. आता हे खूप इफ्स अँड बट्सच्या गोष्टी आहे, कारण आपण किती स्केलवर काउंट करतो त्याच्यावर डिपेंड आहे. कारण मी ज्या मुलांना विचारलं, काही मुलांच्या अनफॉर्च्युनेटली खूप कमी कमी मार्क्सनी रिझल्ट गेलेले. मग असं वाटतं की ज्यांचे आले त्यांना पण असे खूप जास्त मार्क नसतील, ते पण कदाचित बाउंड्रीवरच असतील. कारण तुम्ही बघा ना, क्वांटचा कट ऑफ किती लागला, 2.25. 2.25 एका मुलीचे 3 अटेम्प्ट होते क्वांटमध्ये, तरी पण पेपर निघालाय. मेन्सचे 3 अटेम्प्ट आणि पेपर निघालाय क्वांटचा. ठीक आहे, कदाचित ओबीसी कॅटेगरीचे असेल, पण आहे ओबीसी का ओपन एक्झॅक्ट नाही माहिती मला, पण 2.25 मी स्कोर कार्ड बघितलं तिचा, तर तरी पण तिचा रिझल्ट आलेला आहे. तर माझं म्हणणं आहे की असं पण होऊ शकतं ना, की कदाचित मग लीड एवढी नसेल तरी पण मुलांचं सिलेक्शन होऊ शकतं. तर आता हे इफ्स अँड बट्सच्या गोष्टी, आणि ह्याच्यासाठी तुम्हाला एखादा पोल घेऊन त्या मुलांवरती ते किती ट्रस्टवर्दी त्याच्यावर बघावं लागेल. कारण भरपूरच मुलं गोळ्या मारतात, सर माझे 96 अटेम्प्ट पण स्कोर पण 90 येतो, कधी कधी म्हणतो 130 अटेम्प्ट तरी स्कोर कमी येतो. ते खूप काही डिपेंड करतं. सो सर, तुमचं ओपिनियन काय? मला वाटतं असं एकट्याचं ओपिनियन माझं किंवा कोणाचं ओपिनियन घेण्यापेक्षा तुम्ही तुमचा विचार करा, तुम्हाला जे वाटते ते डिसिजन घ्या. पण मग शेवटी हे ऑफिसरचं तर मला वाटतं ते करायला पाहिजे. बट परत बाकीच्या गोष्टी येतात बाबा, कसं आहे काय, आणि IBPS क्लर्कचा पेपर पण चांगला जाईल की नाही त्या दिवशी ते पण बघण्यासारखं राहील. कारण की प्रेशर गेम राहू शकतो थोडंफार इकडे तिकडे काही गडबड झाली तर. सो बघा, तुमचा डिसिजन आहे. मी होईल तेवढ्या गोष्टी क्लिअर करण्याचा प्रयत्न केला. बाकी इंटरव्ह्यूला फक्त तिथे जाऊन मला वाटतं की काही करायला नको. काय, जसं ते मुलं म्हटलं होतं ना की सर आम्ही तिथे जाऊन त्यांना रिक्वेस्ट वगैरे करू का, तर मला वाटतं ते उलटा पण पडू शकतं आपल्या अंगावरती, तसं नको करायला. ठीक आहे. आणि असं पण नाहीये ना की एसबीआयचाच इंटरव्ह्यू आणि एसबीआयची दुसरी एखादी एक्झाम आहे ते म्हणतील ठीक आहे. जसं IBPS एसबीआय क्लर्कवाले मुलं एसबीआय पीओच्या इंटरव्ह्यूला जायचे, सॉरी एसबीआय पीओच्या पेपरला जायचे, तर त्यांना सपोर्ट भेटून जायचा की चला ठीक आहे एसबीआयचाच पेपर आहे, वरच्या लेवलचा पेपर आहे. पण हे आरआरबी ऑफिसर आहे, तुम्ही क्लरिकलसाठी ट्राय करताय दुसऱ्या बँकेचं, मग थोडीशी गडबड होऊ शकते असं वाटतंय. ठीक आहे, जरा पुढे जाऊ आता आपण. ह्याच पॉईंटला इंटरव्ह्यूच्याच पॉईंट चालू आहे सध्या. नाही नाही, IBPS एफ होतं लय पुढे, अजून अजून ह्याचं हे फक्त मी यांना कन्फ्युजन सांगितलं, ज्यांचं ओव्हरलॅप झाले. एकच मिनिटं, इंटरव्ह्यू देऊ का क्लर्क मेन्स देऊ, हां ते सांगितलंय मी तुम्हाला. कट ऑफचंही बोललो मी, हिंदीचे मार्क्स खूप कमी भेटलेले मुलांना. हां, आता बाकी RRB POच्या इंटरव्ह्यूसाठी 2-3 गोष्टी माझ्या साईडनी फक्त, जास्त नाही, काही मुलांनी विचारलं होतं त्यामुळे. बाकी तुम्ही बघून घ्या, मॅडम आणि तो ग्रुप सगळं सांगाल तुम्हाला. तर RRB POसाठी 2-3 गोष्टी, मग लगेच AF वरती येऊ. RRB POसाठी सगळ्यात पास्ट एक्सपिरियन्स जर बघितला ना, तर मार्क्स खूप कमी दिलेले आहेत बरं का. कशामुळे काय ते सोडून द्या, इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असो कसं व्हॉट एव्हर जे काय असेल. तर मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की मुलं खूप जास्त मेहनत घेतात इंटरव्ह्यूवरती बऱ्याच वेळेस सगळं सोडून, आणि मग ज्यावेळेस स्कोर असायचा तो खूप डिसअपॉइंट होता. तर टेन्शन घेऊ नका. मागच्या वेळेस स्वप्नील इंडोलेचा ग्रुप झाला किंवा भरपूर जणांचे मला चेहरे आठवतात, ते म्हणजे सर आम्ही किती मेहनत घेतली, यांनी मार्क्स कसे दिले. कधी कधी मुलं फ्रस्ट्रेट होतात. तर मी थोडीशी आधीच तुम्हाला डोक्यात आयडिया टाकतोय की असं होऊ पण शकतं. तर तुम्ही एकदम सगळं काही त्याच्या पणाला लावू नका, कारण जर जर तुमच्याकडे RRB POचा इंटरव्ह्यू प्लस RRB क्लर्कचा पेपर किंवा IBPS क्लर्कचा पेपर असेल तर साईड बाय साईड ते पण चालू द्या. मग सर प्रिपरेशन कसं करू आम्ही, असं काही जणांचं राहील. तर मला असं वाटतं की बघा, ज्यांचा RRB POचाच इंटरव्ह्यू फक्त आणि बाकी कुठली एक्झाम नाही, त्यांनी पूर्ण 100% देऊन टाका इंटरव्ह्यूसाठी, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. पण जे बाकीचे स्टुडंट्स आहेत त्यांना मला 2 गोष्टी वाटत आहे. सगळ्यात महत्त्वाचं, तुमचे जे पण आता इंटरव्ह्यूज मॉक इंटरव्ह्यूज होतील क्लासमध्ये, तर पॅनल खूप जबरदस्त असतं आपला RRBचा बरं का. दरवेळेस पहिल्या वर्षी त्या पॅनलच्या अंडरच आपला RRB 1, 2, 3 महाराष्ट्रातले 3 टॉपर आले होते. ते पॅनल खूप जबरदस्त आहे. त्या पॅनलचे इंटरव्ह्यू द्या, आणि त्या पॅनलने जर मला समजा 15 प्रश्न विचारले, तर मी काय करेन, ते 15 प्रश्न बाहेर आल्या आल्या जेवढे मला आठवत आहे तेवढे पटपट पटपट नोट डाऊन करून घेईल. आणि ते काय करेल, जो तुमचा ग्रुप बनवलेला आहे आपण RRBचा ह्या इंटरव्ह्यूचा, त्या ग्रुपवरती टाकून देईल की भाई मेरे को ये 15 क्वेश्चन पूछे थे. असं प्रत्येक मुलांनी जरी केलं तर तुम्ही विचार करा, त्या इंटरव्ह्यू पॅनलनी सगळ्यांना मिळून सगळ्या टाईपचे क्वेश्चन्स कव्हर होऊन जातील तुमचे. तुम्ही तेवढे जरी डिस्कस केले तरी मला वाटतं तुम्हाला सगळं मटेरियल भेटून जाईल, कारण त्याच्या बाहेर काही विचारणारच नाही ते. कारण असं खूप वर्ष झाले, मागच्या 2-3 वेळेस ज्यावेळेस पण त्यांनी मॉक इंटरव्ह्यूज घेतलेले, मुलांनी तेच सांगितलं की सर ऍक्च्युअल RRB POचा मॉक इंटरव्ह्यू आम्हाला सोपा गेला, पण इकडचा अवघड गेला, म्हणजे पॅनल खूप भारी होतं. त्यामुळे माझं सजेशन आहे, सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की तुमचे पॅनलवाले जे पण इंटरव्ह्यूज घेतील ना, त्याचे जे जे क्वेश्चन्स विचारतील ते क्वेश्चन ग्रुपवरती टाका, आणि सगळ्यांनी टाका, एकाने नका टाकू, सगळ्यांनी आपापले टाका, तुम्हाला खूप जास्त फायदा होईल. आणि मग पेपरच्या अगोदर तर मुलं टाकतातच, कारण त्यावेळेस पण 1-2 दिवस असतात ना इंटरव्ह्यू. पण कसं आहे, त्यावेळेस एकच दिवस असतो, तुमच्याकडे आता भरपूर वेळ आहे, तर तुम्ही तेवढे क्वेश्चन जरी प्रिपेअर केले तरी मला वाटतं सफिशियंट आहे. दुसरं RRBचे जे एक्सपिरियन्स मुलं आहेत, ज्यांच्या ऑलरेडी सिलेक्शन झालेले, त्यांना फक्त एक रिक्वेस्ट करा मेसेज करून, म्हणा तुम्हाला काय काय विचारलं होतं इंटरव्ह्यूला, तुम्हाला जर आठवत असेल तर मेसेज करा. भरपूर सिनियर्सनी त्यावेळेस ना ते मेसेजेस आम्हाला पाठवलेले किंवा कोणाला तरी पाठवलेले, कदाचित त्यांच्याकडे सेव्ह असतील तर ते पाठवून देतील. बस त्यांचा एकदा इंटरव्ह्यू बघून घ्या, तर त्याच्याने पण जास्त फायदा होईल तुम्हाला. आणि काही जणांना आठवतं ना, त्या इंटरव्ह्यूवर आपलं सिलेक्शन झालंय म्हटल्यावर त्यांना क्वेश्चन तर आठवतं, एवढं त्यांना पाठवायला लावायचं. ठीक आहे. आणि सगळ्यात दुसरा पॉईंट, सगळ्यात कामाचा, याच्याने तर इतका फायदा झालेला आपल्या क्लासच्या स्टुडंटला भयंकर. जेवढे पण मुलं येतात, दरवर्षी असं व्हायचं की हे जेव्हा इंटरव्ह्यू चालू असायचं क्लास पण चालू असायचा, तर ते काय करायचे त्यावेळेस तर मला आठवतंय, ते रूमवरती किंवा टेरेसवरती, आपल्या तिकडे जागा पण होती, रोज 5 ते 6 1 तास ठरवून घ्यायचे, चेअर्स वगैरे टाकायचे, आणि समजा 5 जण आहेत ना, तर हे 4 जणच त्याचा इंटरव्ह्यू घ्यायचा.
आता हे खूप एक्सपर्ट आहेत असं नाही, पण ना त्याचं जे फिअर निघून जायचं, बोलण्याचं फिअर निघायचं. आता मागच्या वेळी क्लासमध्ये जेव्हा इंटरव्ह्यू घेतला तर आम्ही डायरेक्ट कॅमेराच लावला, त्यांचाच मोबाईल स्टँडमध्ये लावून दिला होता आणि त्यांचा पूर्ण इंटरव्ह्यू रेकॉर्ड केला आणि त्यांना देऊन टाकला की भाई घर जाके देखो अभी तुम. मग त्यांना कळायचं की अरे आपली बॉडी लँग्वेज कशी, आपण कसं बोलतोय, त्यांची इम्प्रूव्हमेंट व्हायची. पण सगळ्यात जास्त इम्प्रूव्हमेंट मुलांची अशी झाली होती की त्यांनी एकमेकांना खूप मदत केली होती. आता 5-6 जण तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये असणारच आहे आरआरबीच्या किंवा ग्रुपवरती असेल बघा, ग्रुपवरती मेसेज टाका की औरंगाबादला कोण कोण आहे, त्या सगळ्यांनी सोबत भेटा आणि एका लोकेशनला रूमवरती म्हणा कुठे पण म्हणा फक्त चेअर्सवरती त्याचा इंटरव्ह्यू घ्या. आणि त्याला जास्त नाही, त्याला बेसिक जरी विचारलं ना तरी त्याचा सुरुवात एक जी स्टार्टिंग असते ती खूप भारी होऊन जाईल. म्हणजे आपला पॉवर प्ले कसा क्रिकेटमधला जोरदार होतो तसं त्याला फक्त नॉर्मल इंट्रोडक्शनवरती जरी विचारलं तुझ्या तरी त्याला बऱ्याच गोष्टी कळतील. आणि जसं तो इंट्रोडक्शनमध्ये सांगेल त्याच्या घरचं फॅमिली बॅकग्राऊंड झालं, शेती झालं किंवा अजून काही झालं, जे काय बोलल तो त्याच्यावरती तुम्ही त्याला एक दोन क्वेश्चन फक्त नॉर्मल विचारा. मराठीत घेतला तरी चालेल सुरुवातीला, नंतर त्यांना इंग्लिशचं फेर इंग्लिशमध्ये विचारा. पण आरआरबीचे इंटरव्ह्यू शक्यतो मराठीमध्येच होतो ग्रामीण बँकेचे. तर याच्याने खूप जास्त फायदा होईल, भयंकर. हे खरंच करा तुम्ही. आणि जे सिनियर्स लागून गेलेत आतापर्यंत बँकेमध्ये तुम्ही त्यांनाही विचारा, ते पण तुम्हाला सांगतील की यार हमने भी ऍक्टिव्हिटी की थी क्लासमध्ये. दरवर्षी आपण ते सांगायचो की ही एक ऍक्टिव्हिटी, याच्याने खूप फायदा होतो. आणि दुसरं जे तुम्ही तुमचे एक्सपिरियन्स शेअर करतात इंटरव्ह्यूजचे की मला बँकिंगचा हा क्वेश्चन विचारला, तुला बँकिंगचा हा क्वेश्चन विचारला, त्याच्यात पण तुमचं खूप प्रिपरेशन होतं आणि ते लक्षात राहतं कारण ते डिस्कस केलेलं असतं. क्लिअर. आणि एखाद्याला नाही आलं तर सांगायचं, एखादा कोणी ना कोणी तिथे एक्सप्लेन करलच. तर तुम्हाला याच्यातनी खूप जास्त फायदा होणार, तुम्ही याचा फायदा करून घ्या. हे झालं आरआरबीचं. आता एएफओ बद्दल सांगतो मी. आता एएफओ ऍग्रिकल्चरचा जे इंटरव्ह्यूज आहे त्याच्यातला मी काही जास्त मोठा एक्सपर्ट नाही आहे, बट जस्ट काही फीडबॅक आलेला आहे सिनियर्सकडनं. मी सिनियरशी बोललेलो आहे, त्यांनी जो सांगितलं तो तुम्हाला सांगतो. मला वाटतं एएफओचे इंटरव्ह्यूज उद्या स्टार्ट होतं. ठीक आहे. त्याच्यामुळे आता उद्या स्टार्ट होतं लगेच मला कॉल नका करू. त्याच्यासाठी मॅडमने एक ग्रुप बनवलेला आहे. आणि सर ग्रुपमध्ये कसं ऍड व्हायचे त्याच्यासाठी मॅडमने एक नंबर पण दिलेला आहे टेलिग्राम चॅनलवर. आय गेस तुम्ही आतापर्यंत ऍड असाल. जर तुम्ही आतापर्यंत ऍड नाही तर मग खूपच लेट करताय तुम्ही. या गोष्टी कितीतरी दिवसापासून स्टार्ट झालेल्या आहे. तर त्या एएफओच्या ग्रुपवरती पहिले ऍड व्हा. त्याच्या अगोदर त्या ज्या मेन गोष्टींच्या अगोदर 41चा 40चा समथिंग काहीतरी कट ऑफ लागला होता बघा तुमचा. तर नो डाऊट सगळेजण म्हणताय की 50च्या वरती स्कोर पाहिजे आणि 50च्या वरती स्कोर असेल पण मुलांना कारण पेपर सोपा होता. बट तसे मुलं खूप कमी असणार आहे जर ओव्हरऑल विचार केला तर. ठीक आहे. नो डाऊट त्याच्यात मुलं असतील पण 50च्या वरती स्कोर असणार आहेत. ओव्हरऑल मुलांचा विचार केला तर कमी असतील. तर या रेंजमध्ये पण भरपूर मुलं असतील ज्यांना 40 ते 50 मध्ये मार्क आहे किंवा 41 ते 50 मध्ये जे काय तुमचा कट ऑफ येतो. बरोबर. तर काही एएफओच्या मुलांशी बोलल्यानंतर असं जाणवलं होतं की त्यांनी इथंच होप सोडल्या होत्या. आता काही इंटरव्ह्यू देण्यात मजा नाही कारण आम्हाला लीड नाही आहे. अरे पण काय सांगता येतं की ही जी क्राऊड आहे क्रीम क्राऊड, कारण तुम्ही नेहमी बघा जो पहिला येतो महाराष्ट्रातून त्याचा स्कोर, जो दुसरा येतो, जो तिसरा येतो, त्यांचे स्कोर एकदम जास्त असतात पण त्याच्यानंतर गॅप खूप पडत राहतो. म्हणजे सीईटीचं जर बोलायला झालं समजा 157चा टॉपर आहे, मग 154चा, मग 148, मग 147, मग 145, असे 140च्या नंतर मग खूप जास्त गर्दी चालू होते. तर कदाचित एएफओ मध्ये पण तुम्हाला ती जी विंडो आहे ना 40 ते 50ची त्यामध्ये भरपूर स्टुडंट असू शकता. आणि काय सांगताय तर लक बाय चान्स जर इंटरव्ह्यू खरंच चांगला गेला आणि तुम्हाला 8 मार्कवरनं डायरेक्ट जर का 12-13 मार्क्स भेटले, म्हणजे ऍव्हरेज मार्क त्यांनी 10-12 दिले आणि तुम्हाला एकदम 14-15 मार्क देऊन टाकले किंवा 16-17 पण दिले, किती फायदा होईल. नो डाऊट ते 20 पैकी मार्क आहे पण ते 100 पैकीच असताना 65-67 जे काय असेल आणि ते शेवटी कन्वर्ट पण होतं रेशोमध्ये इंटरव्ह्यूज आणि रिटर्नचा. तिथं पण जास्त फायदा होतो. म्हणजे इंटरव्ह्यूचा इकडचा एक मार्क आणि तिकडच्या रिटर्नच्या मार्क्सपेक्षा हा हेवी जातो. सो तुम्हाला खरंच फायदा होऊ शकतो. म्हणून एएफओचा ज्यांचा इंटरव्ह्यू आणि ज्यांच्या बाकी कुठल्या एक्झाम नाही त्यांना तर रिक्वेस्ट आहे की तुम्ही तुमचा 100% द्या. इंटरव्ह्यूला लाईटली घेऊ नका. उद्यापासून इंटरव्ह्यू चालू होत आहे. ऍग्रिकल्चरचे सर आणि आधी पण इंटरव्ह्यूज घेतले एएफओचे पण. तर तुम्हाला पण तीच रिक्वेस्ट आहे की तुम्हाला जे क्वेश्चन्स त्यांनी विचारलेले ते लगेच ग्रुपवरती शेअर करायचे. नंतर आपण विसरून जातो. प्रत्येकाला शेअर करायला लावायचं, तेवढी मदत करा. त्यात तुम्ही अशी कॉम्पिटिशन नका ठेवू की यार मी का बरं शेअर करू, माझे भारी क्वेश्चन, ते फालतूपणाने ठेवायचं. त्यांनी काही प्रोग्रेस होत नाही आयुष्यामध्ये. बिंदास हेल्प करा. तर त्याच्याने खूप जास्त एक फायदा होईल तुम्हाला. आणि दुसरं जे मी आता आरआरबीच्या मुलांना बोललो ते ऍग्रिकल्चरवाल्यांनी पण तसंच करा. ग्रुप बनवा आणि ग्रुपमध्ये तुम्ही 4-5 जणांनी मस्त 5 जण समोर बसून याचा इंटरव्ह्यू घ्यायचा. सुरुवातीला खूप ऑकवर्ड होईल, तुम्हाला खूप लाज वाटेल, असं वाटेल यार काय बोलणार मित्रांसमोर, पण बोला. हळूहळू तुमचं असं फिअर निघून जाईल. आणि इंटरव्ह्यूमध्ये काय असतं ऍक्च्युली फक्त हेच चेक करता की तुम्ही स्वतःला किती ओळखता आणि बेसिक तुमचा कॉन्फिडन्स किती असतो. ह्या गोष्टी पाहिजे. बऱ्याच वेळेस असं होतं की मुलांना स्वतःबद्दल पण नीट बोलता येत नाही तिथे, कारण कधी बोलायची सवय नसते आणि घाबरून जातात. तर ते फक्त फिअर काढायचे. आता मला सांग ना, स्वतःबद्दल बोलायला आपल्याला सगळं माहिती ना रे, ठीक आहे ठीक, आपण कसं आहे काय आहे, ठीक आहे आपल्या काही क्वालिटीज आपण हाईड करू तिथे, पण बाकीच्या सांगू शकतो ना. तरी मुलांना तिथे बोलताना कॉन्फिडन्स नसतो. कशामुळे? ती तेवढी प्रॅक्टिस. त्यामुळे ह्या गोष्टी करा ज्या ज्या मुलांकडे वेळ आहे. आणि तुमचे जे सिनियर्स ऍग्रीचे, मला आठवतोय मागच्या वेळेस 9S वगैरे जो ग्रुप होता त्यांनी त्यांचे पूर्ण इंटरव्ह्यूज तसेच्या तसे कॉपी करून टाकले होते. तिथे बाकीच्यांना फायदा होईल. कारण त्यांच्याकडे असेल पण ते आपला क्लासचा एक व्हॉट्सअपचा ग्रुप होता त्याच्यावर त्यांनी शेअर केला असेल किंवा टेलिग्रामचा असेल आणि त्यांना म्हणा ते फॉरवर्ड करून द्या ना परत, त्याच्याने खूप जास्त फायदा होईल. क्लिअर. चला तर इंटरव्ह्यूचं आणि ऍग्रीवाले इंटरव्ह्यू चांगले घेऊ शकतो बरं का एकमेकांचे. का बरं? एक तर तुमचं बेसिक बॅकग्राऊंड तर चला ठीक आहे, सगळ्यांना आपण इंट्रोड्यूस युअर सेल्फ वगैरे ते सगळं सांगू शकतो. पण
ऍग्रिकल्चरच्या मुलांचं कसं आहे ना, ते शेती भीतीमधले तुमचे क्वेश्चन जे थोडे कनेक्टेड असतात चांगले, तुम्ही विचारू शकता. इकडे RRB मध्ये एवढे नाही विचारू शकत, पण तिकडे जास्त विचारू शकता. त्यामुळे मला वाटतं ऍग्रीच्या मुलांनी थोडंसं तिथं भर द्यायला पाहिजे. ठीक आहे. बाकी तर उद्या इंटरव्ह्यूमध्ये कळलंच, त्यांनी फक्त शेअर करा. आता मी पुढचा पॉईंट बोलतोय सर. ठीक आहे. इंटरव्ह्यूचा आता आपण इथे एंड करू. आता पुढचा पॉईंट चालू झाला आहे ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅचेसचा. त्याचे छोटेसे अनाउन्समेंट जास्त नाही, ते पटकन घेतो पुढे जातो. सगळ्यात पहिले ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅचेसचं कन्फ्युजन काय होतं, काही जणांचं म्हणत होतं की कंपल्सरी आता आम्ही ही ऑफलाईन बॅच जॉईन करूच का, आम्हाला नंतर चान्स नाही भेटणार का. तर हा पॉईंट नीट आहे का, पहिली दुसरी तिसरी चौथी ऑनलाईन बॅचचे जे पण स्टुडंट्स आहे त्यांना त्यांची जी पण त्यांनी फीस भरलेली ऑनलाईनमध्ये ती मायनस होऊन त्यांना रिमेनिंग फीस भरायची होती. तर हे सगळ्यांना माहिती आहे, पण सगळ्यांना असं वाटलं की ह्या 1 तारखेलाच आम्हाला या बॅचमध्ये ऍडमिशन घ्यावं लागेल का. नाही, असं कंपल्सरी नाही आहे. तुम्ही आत्ता घ्या किंवा ती बॅच पहिले कंप्लीट करून घ्या, ते रेकॉर्डेड सेशन्स बघा, मध्ये थोडीशी सेल्फ स्टडी करा आणि भविष्यात तुम्ही जेव्हा केव्हा येणार, आमची इच्छाच नाही की तुम्ही परत यावं, कारण की तुमचं इकडेच सिलेक्शन झालं पाहिजे. पण जर समजा वेळ आलीच तुम्हाला परत तिथे यायची, तर असं नाही आहे की तुम्ही 1-2 वर्ष न्या, तुम्ही 2 महिन्याने आले, 3 महिन्याने आले, 4 महिन्याने आले, तरी पण तुम्हाला ती फॅसिलिटी अवेलेबल राहील. फक्त त्यावेळेस बॅच चालू आहे का तेवढं बघावं लागेल. आता बॅचच नसेल तिथे बळजबरी तुम्हाला ऍडमिशन द्यायचं, तर तो प्रॉब्लेम येईल. म्हणून आपण प्री ऍडमिशन्स ठेवले होते. बट ठीक आहे ना, तुम्ही 4 महिन्यानंतर जरी आले तर पुढच्या बॅचला येऊ शकता, असं काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आणि कदाचित गरजही नाही पडू शकते. तर बऱ्याच मुलांना तो कन्फ्युजन झालं की सर मग आता ही बॅच सोडून आम्ही तिकडे कसं येतो. बाबा ते कंपल्सरी नाही आहे, ते ऑप्शनल आहे आणि ते कधी पण तुम्ही येऊ शकता. हा पॉईंट क्लिअर. मी ह्या ऑनलाईन बॅचेसमध्ये तर बोललो, पण फर्स्ट आणि सेकंड बॅचच्या मुलांसोबत आमचं इंटरॅक्शन नाही अजून, कदाचित त्यांच्यापर्यंत न्यूज जाणं गरजेचं होतं. ठीक आहे. दुसरं, ऑनलाईन बॅच कंटिन्यू राहील का सर याच्या पुढे पण, तर एक ऑनलाईन बॅच कंटिन्यू राहणार आहे. काही जरी झालं तर एक ऑनलाईन बॅच आपण कंटिन्यू ठेवणार आहे आणि बाकी ऑफलाईन बॅचेस चालू राहतील. त्यामुळे भरपूर जणांचं असं टेन्शन होतं की सर मग माझ्या काही मित्रमैत्रिणींना करायचं किंवा मलाच पुढे करायचं होतं ऑनलाईन. तर ठीक आहे ना, ऑनलाईन बॅच आपण चालू ठेवणारच आहे. ऑफलाईन चालू झालं म्हणजे सगळं बंद होईल असं नाहीये, एक बॅच चालू राहील. हां, फक्त जास्त मल्टिपल बॅचेस चालू राहणार नाही, तुम्हाला ऑप्शन्स राहणार नाही. एकच बॅच चालू राहील आणि तीच बॅच रिप्लेस होत राहील. आता जशी 18 जानेवारीला एक चालू झालेली आहे, तर ती संपल्यावरच पुढची चालू होईल. तर त्याच्यात थोडंसं तो एक लिमिटेशन येईल तिथं, पण एक बॅच चालू ठेवणार आहे, त्याची काळजी करू नका. ठीक आहे. त्यानंतर आय कार्ड रिन्यू करणं कंपल्सरी आहे का. तर जुन्या मुलांना तर कंपल्सरी ते दरवर्षी असतं. दरवर्षी आपण 1 एप्रिल का 1 मार्चला करत असतो आणि यावर्षी 1 मार्चला करतो. दरवर्षी 1 एप्रिलला असतं वाटतं. ठीक आहे. ते रिझल्टच्या वेळेस तर ते तर कंपल्सरी, त्याचं काही टेन्शन नाही. ते नावाला तुम्ही नॉमिनल करून घ्या. पण काही मुलांचा हा डाऊट होता जे ऑनलाईनचे होते की सर आम्ही आय कार्ड हे करू का. ते बघा, ऑनलाईनवाल्यांना पण आय कार्डचं काय म्हटलं, जर तुम्ही रोजच तिथे डाऊट्स विचारायला येणार आहे. आता सगळ्यात पहिली गोष्ट, सर आम्ही जे ऑनलाईनचे मुलं आहे म्हणजे आम्हाला कॅम्पसमध्ये पायच ठेवू देणार नाही का. अरे बाबा, तिथे थोडी ना लक्ष्मण रेखा मारणार आहे आणि तुम्ही जर सुरू होत असं काही करणार आहे. तुम्ही बिंदास सरांना, मॅडमला, पूर्ण डाऊट्स क्लिअरिंग फॅकल्टीजला डाऊट्स विचारायला, मला विचारायला, आम्हाला भेटायला येऊ शकता. त्याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त तुम्ही कॅम्पसमध्ये ती रिडिंग नाही वापरू शकत, कारण की त्याची फॅसिलिटी त्या मुलांना नाही, या मुलांना नाही. बस एवढा सिंपल पॉईंट होता तो. पण जर तुम्ही डाऊट विचारायला, जर आता क्लासच्या आजूबाजूला भरपूर रिडिंग्स आहे, तिथं जर तुम्ही रिडिंग लावताय आणि तुम्हाला डाऊट्स विचारायला रेग्युलर यायचं रोजच, तर मग मात्र ऑफिस स्टाफ तुम्हाला तिथं थोडासा परेशान करेल की यार तुमच्याकडे आय कार्ड नाही, त्यामुळे एंट्री देणार नाही. तर एखाद दिवशी जर तुम्ही अमावस्या पौर्णिमेला उगवताय आणि त्या दिवशी सांगितलं की मी ऑनलाईनचा स्टुडंट, मला फक्त डाऊट विचारायचं तर येऊन जा. पण रोज जर तुम्ही येताय ना, तर मग तुम्ही एक आय कार्ड बनवून घ्या तुमचं पण ऑनलाईनचं. एक आय कार्ड बनवून जाईल, म्हणजे त्यांना कळून जाईल की चला ठीक आहे बा, ऑनलाईनचा मुलगा आहे, ते पण तुम्हाला रोज रोज परेशान नाही करणार. कारण तिथं वातावरण तेवढं स्ट्रिक्ट असतं, ते बाकीच्यांना डायरेक्ट येऊ देणार नाही. आणि एखाद दिवशी कोणी आलं जरी तर ते काही प्रॉब्लेम नाही, आम्ही त्यांना काही असं म्हणणार नाही. आता आपल्याच क्लासचे बाहेरचे मुलं पण येतात, कधी कधी एखादा मुंबई, नागपूर, पुण्यावर एखादा मुलगा येतो भेटायला की सर थोडं गायडन्स पाहिजे, मॅडम थोडंसं बोलायचं, सर आम्ही लाईव्ह सेशन केलं तुमचं टेलिग्रामचं, असं कदाचित यस सरांना कोणी डाऊट विचारतील तर त्यासाठी येतात ना ते भेटायला. मग त्यांना काय म्हणतील की आय कार्ड नाही भाऊ तुम्ही जा घरी, असं थोडी चालणार आहे. त्याच्यामुळे आय कार्ड नसेल तरी चालतं, पण जर तुम्ही रेग्युलर बेसिसवरती येणार आहे क्लासला तर मग बनवूनच घ्या ना. ते काय लागतं, ते 1 वर्ष व्हॅलिडिटी असते त्याची पूर्ण, परत दर 1 मार्चला आपण रिन्यू करत असतो. क्लिअर. तर तो काही मोठी गोष्ट नाही, पण तो पॉईंट क्लिअर ठेवा, काही जणांच्या डोक्यात होत होते. ठीक आहे. त्याच्यानंतर बॅचचं बोललो मी तुम्हाला, बॅचेस तर ऑलमोस्ट फुल होत आलेलंच आहे, पण आता जे काही थोडेफार सीट्स राहिले असेल ते बाकीचे पुढच्या बॅचला जातील. पण तुम्हाला कंपल्शन नाहीये, तुम्ही करायचं तर करा, नाही तर नंतर पण करू शकता जर तुमचं व्यवस्थित चालू असेल ग्रुपमध्ये. हां, एक मी तुम्हाला सजेस्ट करेल, जर तुम्हाला असं वाटत असेल सर आम्ही औरंगाबादला येऊ का, तर बघा जर घरी जास्त अभ्यास होत नसेल तर तुम्ही औरंगाबादला येण्याचं डिसिजन एक ओके, कारण की तिथे एक वातावरण राहील, तुमचे ग्रुप्स बनल. ठीक आहे. त्याच्यातही आपल्याच क्लासची रिडिंग पाहिजे का असं काही नाही, क्लासच्या आजूबाजूला 50 मीटरमध्ये 4-5 रिडिंग्स आहे, तुम्ही त्या लावून तिथे डाऊट्स विचारू शकता एकमेकांना किंवा इकडे क्लासमध्ये येऊ शकता, तो पण काही मेजर इशू नाही. पण बऱ्याच मुलांना असं वाटत होतं की मग आम्ही घरीच करू का, तिकडे आम्हाला इंटरेस्ट नाही राहणार का. नाही, तुम्ही औरंगाबादला येण्याचं डिसिजन घेऊ शकता, पण ज्यांचा फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, थोडा इकॉनॉमिकल इश्यू आहे, त्यांनी मग औरंगाबादला यायचा काही विचार करा. जर घरी होत असेल तर करून घ्या, कारण औरंगाबादला यायचं म्हणजे तुमचा राहण्याचा, खाण्यापिण्याचा खर्च तर वाढणारच आहे. मग ते 4-5 हजार रुपये महिन्याला जर का ते पकडले तुम्ही, तो खर्च वाढतो. त्याच्यामुळे मग ज्यांना नसेल पॉसिबल त्यांनी घरी करा, एवढं काही मेजर इश्यू नाही. ठीक आहे. बाकी उद्या ट्यूजडे आहे, तर उद्या ऍडमिशन्स बंद आहे. रविवारी चालू ठेवलेत आपण, उद्या ऍडमिशन बंद आहे. आणि सर सुट्टीवरती आहे. आणि
हा, बाकी सर बॅचेस हा कंपल्सरी 1 मार्चला क्लास चालू होईल का? चालू तर करतोय आपण आता, पण जर का ओव्हरऑल ऑफिशियल गव्हर्नमेंटने सांगितलं बंद करा, मग आपलाच नाही पूर्ण सगळेच क्लास बंद होतील. कारण काही जण म्हटले की सर अमरावती साईडला परत कर्फ्यू लागलेला आहे, मग कसं होईल? आता ते माहित नाही तिकडचं मला जास्त की कोणत्या बेसिसवर कर्फ्यू लागला, काय झालं. औरंगाबादला तरी अजून काही इश्यू नाहीये, पण जर असा भविष्यात इश्यू आला तर मग मात्र जर त्यांनी सांगितलं गव्हर्नमेंटने बंद करा तर आपल्याला नाही इलाज आहे त्यावेळेस बंदच करावं लागेल. पण मग त्यावेळेस ऑनलाईन तर चालूच राहील समजा. तसंही आम्ही चालू तर करतोय, कारण भरपूर जणांना ऍडमिशनच्या वेळेसच सांगितलेलं हे सगळं बघून घ्या. नंतर परत ते इश्यूज नको यायला की आम्ही ऍडमिशन घेतलं आणि तुम्ही क्लास काय बंद केला. असं तर नाही होणार की फक्त आपला क्लास बंद झाले तर सगळेच बंद होतील. ठीक आहे, पण त्याची तयारी ठेवा. जर तशी सिच्युएशन आली तर मग त्या केसमध्ये तुमचा ऑनलाईनचा बॅकअप राहू शकतो. चला पुढे. सर पुढच्या पॉईंटवर चाललो आता आम्ही. RRB PO इंटरव्ह्यू प्लस RRB क्लर्क मेन्स आणि IBPS क्लर्क मेन्स हाच पॉईंट आहे ना. त्याच्यामध्ये पण RRB क्लर्क मेन्स चालू करणार आहे पहिले. बरं ठीक आहे, ते पॉईंट्स आहे तिघं. हा बरं, हे सर 3 पॉईंट्स का बरं लिहिले तर RRB PO इंटरव्ह्यू, RRB क्लर्क मेन्स आणि IBPS क्लर्क मेन्स अशा तिन्ही गोष्टी काही काही जणांच्या. तर त्यांच्यासाठी काय, तर ज्यांच्या या तिन्ही गोष्टी आहेत ना, सगळ्यात महत्त्वाचं त्या मुलांनी पहिले तर फक्त इंटरव्ह्यूवरती RRB क्लर्कवरती फोकस करा. RRB क्लर्कवरती कसा करायचा मी पुढे सांगणार आहे स्टडी प्लॅन. कारण आता 3-4 दिवस उरले, तर 20 तारखेपर्यंत मस्त क्लेरिकलचा पेपर द्या, काहीच बाकीचं टेन्शन नका घेऊ. त्याच्यानंतर मग इंटरव्ह्यूचं 2-3 दिवसात काय असतील तुमचे ते राऊंड्स म्हणा किंवा थोडासा फीडबॅक म्हणा. कारण की कसं आहे ना, खूप जर तुमचे 3 एक्झाम्स आहेत, जर तुम्ही फक्त इंटरव्ह्यूला खूप जास्त जोर लावला आणि तुम्हाला माहिती बऱ्याच वेळेस असं होतं RRBला पण की इंटरव्ह्यू खराब जाऊ द्या का चांगला जाऊ द्या, स्कोर 9-10 मार्कच देतात ते. मग माझं म्हणणं आहे की 2 मोठ्या ऑपॉर्च्युनिटी तुमच्या हातातून निघून जातील. मोठ्या म्हणजे तरी आहेच ना, 2 रिझल्ट तुमचा गव्हर्नमेंट जॉब येतो. सो मला असं वाटतं ज्यांचं पण या तिन्ही गोष्टी असेल त्यांनी RRB POच्या इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन सध्या नाही केलं तरी चालेल. 3-4 दिवस पूर्ण ओतून द्या तुम्ही या क्लेरिकलच्या एक्झामला RRBच्या. आणि मग ही झाली की मग RRB POच्या इंटरव्ह्यूचं चालू ठेवायचं आणि साईड बाय साईड IBPS क्लर्कचं थोडंसं करू शकता. कारण IBPS क्लर्कचा जरी तुमचा पेपर आहे तरी तुमचा RRB क्लर्कमध्ये भरपूर प्रिपरेशन होतं ना, GK वगैरेचं. ते तर स्टडी प्लॅन तर पुढे सांगतोच मी तुम्हाला. तर पॉईंट क्लिअर होतं. सगळ्यात पहिली प्रायोरिटी फक्त RRB क्लर्कच्या यायला द्या. इनडायरेक्टली तुमचं IBPS क्लर्कचं पण होईल आणि त्याच्यानंतरच इंटरव्ह्यूचं चालू करा. कारण इंटरव्ह्यूमध्ये जास्त वेळ नका तुम्ही. खूप मुलांना नंतर अपसेट होताना आणि चिडचिड करताना बघितलेले की सर इतका इन्व्हेस्टमेंट केली आम्ही, त्यांनी तर आम्हाला एक तर प्रिपेअर करून गेलो मी, त्यांनी बँकिंगचा बी पण नाही विचारला मला, सगळा माझा इंटरव्ह्यू राजकारणावरच झाला. होता असं कधी कधी. आपला परशुराम खोटे होता, त्याला विचारलं कोणत्या गावचा आहे, त्याने इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं बीड. बाकी त्याचा पूर्ण इंटरव्ह्यू फक्त बीडच्या राजकारणावर झाला आणि त्या हिरोने सांगितलं मला राजकारणातलं काहीच येत नाही, मला काही आवडत नाही. मग तर त्यांनी फक्त राजकारणच विचारलं. तो एकदम फ्रस्ट्रेट होऊन गेला होता की काय राव, म्हणजे मी एवढं करून गेलो म्हणे बँकिंगचं सगळं, काहीच विचारलं नाही म्हणे त्यांनी. तर असं होतं कधी कधी. तर मग माझं असं म्हणणं की ती इतकी मेहनत वाया नको जायला, म्हणून पूर्ण फोकस RRB क्लर्कच्या मेन्सवरती करा 20 तारखेपर्यंत. मग इंटरव्ह्यूच्या 2-3 राऊंडमध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स पण येईल, तुम्ही एकमेकांसोबत डिस्कस पण कराल तिथे. मग 2-3 दिवसामध्ये तुम्ही एकमेकांचे इंटरव्ह्यूज घ्या, क्लासच्या टेरेसवरती करा किंवा अजून कुठल्या तरी जागेवरती करा, बट करा ते, त्याच्याने जास्त फायदा होईल. ठीक आहे, चला मग आता आपण पुढे जाऊ. एकच मिनिट. फोन आला मध्येच, थांबा 1 मिनिट. तर आता हे 3 सिक्वेन्स सांगितला सर. आता हा एक पॉईंट फक्त आपण नंतर ऍड करू. RRB क्लर्क मेन्स साठी बोलणार आहे मी इथून पुढे. RRB क्लर्क मेन्स त्यात आहे का लिहिलेलं? हे 3 असतील ना, त्यातला हा पहिला आहे समजा, RRB क्लर्क मेन्स. हा खूप जणांना ऐकायचं म्हणून RRB क्लर्क मेन्स साठी. ठीक आहे, तर RRB क्लर्क मेन्सचा पुढच्या 3 ते 4 दिवसाचा स्टडी प्लॅन घेऊ आपण. कारण की मंगळवार आहे, बुधवार आहे, गुरुवार आहे, शुक्रवारचा मला थोडा डाऊट येतोय, काही जण करतील नाही करतील. कारण शुक्रवारी बरेच जण ट्रॅव्हल करतील तर त्यांचा शुक्रवार नको काउंट करायला, आणि जे ट्रॅव्हल नाही करणार त्यांचा शुक्रवार पण राहील. 4 दिवस आहे, सॅटर्डेला तर तुमचा पेपर आहे बरोबर. सो 3 ते 4 दिवसांचा काय स्टडी प्लॅन पाहिजे? सगळ्यात पहिले मिनिमम 1 आणि मॅक्झिमम 2 इतक्याच मॉक टेस्ट द्या तुम्ही. कमीत कमी 1 तरी द्याच आता, आणि मॅक्झिमम 2. सर फ्रायडेला देऊ का? मी म्हणाल नको, फ्रायडेला नको. शनिवारी पेपर आहे तर फ्रायडेला पेपर नको द्यायला. एक गुरुवारी देऊन टाका, एक उद्या देऊन टाका. मंगळवार आणि एक गुरुवार, एका दिवसाचा गॅप राहील. आणि एकच द्यायची असेल तर मग उद्या परवा कधी पण द्या, पण एक मॉक टेस्ट देऊन बघा. त्या मॉक टेस्टमध्ये तुमचं मेन इंटेन्शन फक्त आणि फक्त टाइम मॅनेजमेंट पाहिजे. कारण की विदिन टाइम मागच्या वेळेस झाला नव्हता. नो डाऊट त्याला रिझन्स पण होते की कम्प्युटरचे 4-4 लाईनचे क्वेश्चन्स होते, काही 3-3 लाईनचे होते, खूप लेंदी क्वेश्चन्स होते. जीकेचे क्वेश्चन्सला पण खूपच डीपमध्ये होतं, वाचावं लागत होतं. तर याच्यामुळे ज्या मुलांनी 40 ते 45 मिनिटात 3 सेक्शन करण्याचं डिसाईड केलं होतं, जे की मी पण सांगितलं होतं तुम्हाला, बट त्याला कुठेतरी 50-55 मिनिटं काही करणार 60 मिनिटापर्यंत गेले होतं. आणि नंतर आउटपुट काही नाही आलं, ते मार्क्स जे यायचे ते झाले होते, भरपूर चुकले होते. तर मग त्याच्यासाठी मला वाटतं की तुम्ही हे टाइम मॅनेजमेंट शिका, फास्ट करण्याचा प्रयत्न करा. नो डाऊट मॉकपेक्षा करायची तिकडे सिनारिओ वेगळा असतो, बट इथं त्याला अजून जेवढं चांगलं ओढता येईल तेवढं बघा. त्याच्यामध्ये बाकी काय होतंय काही नाही ते सोडून द्या, पण पहिले प्रायोरिटी तुमची टाइम मॅनेजमेंट पाहिजे. जर टाइम मॅनेजमेंट फिट बसलं तर दुसरं काय, ॲक्युरसी. ॲक्युरसीवर का बरं बोलतोय मी? मागच्या याच वेळी RRB POला 3 अटेम्प्ट करून त्या मुलीची मेन्स निघालेली आहे, कॉन्टचे 3 अटेम्प्ट करून. आता विचार करा, एखाद्याला असं वाटलं असतं की यार
इतके कमी झाले तर 2-4 गोळ्या तर मारू, 5-6 तर कट ऑफ लागेल, काय झालं असतं. त्यामुळे अॅक्युरेसी खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करते. 3 मार्कवरती पण निघालेलं आहे तिचा, बरोबर. 2.25चा कॉन्टचा कट ऑफ होता, कदाचित कॅटेगरीचा असेल ओबीसीचा वगैरे, पण असं आहे, ही रियालिटी. आणि तसंच जीकेचं 8 मार्कवरती आरआरबी पीओ निघालेला आहे. 8 मार्कवरती 8, विचार करा, 8 क्वेश्चन जीकेचे, आणि कसं काय कट ऑफ निघाला असेल 8 वरती. ते त्याचा त्या दिवशी फोन आला, त्याने स्कोर कार्ड पाठवला, सर नशीब म्हणे तुक्केने मारले मी, जबरदस्त काम झालं. त्याच्यामुळे मला वाटतं की यार खरं काही असो, तुक्केने मारायला पाहिजे, जेवढं तेवढं नीट करायचं. आणि बऱ्याच वेळेस काय होतं ना, तुम्हाला तुक्के मारायची ज्यांना सवय असते ना, ते हातातला क्वेश्चन नीट करत नाही पहिले. त्यांना वाटतं जाऊ द्या, पुढचा करू, म्हणून जो येणारा असतो एंडला, तोही गडबडीत मारून देता, मग तोही जातून पुढचा जातो. क्वांटेलरला तर ते पाप करायचंच नाही. जीकेला वगैरे तुम्ही ठीक आहे रिस्क घेऊ शकता. ओके, पुढे तुम्ही कट ऑफ बघून घ्या ना. तुम्हाला 8 मार्कचं जीके जर वाटत नसेल ना, तर मुलासोबत पण बोला. मॅक्झिमम 1 आणि मिनिमम 2 मिनिमम 1 आणि मॅक्झिमम 2 मॉक टेस्ट दिल्या पाहिजे. टाइम मॅनेजमेंटसाठी सगळ्यात महत्त्वाचं. त्याच्यानंतर अॅक्युरसीचं बोललो मी तुम्हाला आता. फ्रायडेला मला वाटतं मॉक टेस्ट नको द्यायला. त्याच्यानंतर डिसिजन मेकिंगचा जर काही विचार करता आला या मॉकमध्ये तर करा, नाही तर ठीक आहे. तसं पण आपण शनिवारी पेपर आहे ना, तर शुक्रवारी एक छोटासा वीकली टॉक घेऊ, एकदम रिलॅक्स मोडमध्ये, पेपरच्या जायच्या अगोदर. त्याच्यामध्ये आपण हे सगळं कव्हर करून घेऊ स्ट्रॅटेजीचं, ठीक आहे. सर मग आता बाकी 3-4 दिवसासाठी प्लॅनिंग काय पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं जीके आणि कम्प्युटरच्या क्विजेस द्या, आणि हे इमानदारीने फॉलो करा बरं का. जेवढं सांगतोय तेवढं जरी केलं तुम्हाला इतका फायदा होईल. तुम्ही अश्विनी पवारचा वीकली टॉक बघितला ना, वीकली टॉक नाही, क्रॉनिकल्स ऑफ ट्रायम्फ, तिने सांगितलं ना की जेवढं हे सांगत होते तेवढंच करतो मी, बाकी जास्त डोकं लावत नव्हते. त्याच्याने माइंड क्लिअर असतं की भाई इतकंच करायचं मला, जास्त एक्स्ट्रा ऑर्डिनरी काही करायची गरजच नाही. शेनवॉनचं ट्विट बघितलं का आज इंडिया इंग्लंडच्या मॅचमध्ये? तो म्हणत होता की अरे ही विकेट अशी आहे की स्पिनरने जास्त मस्ती करूच नका, जा आणि फक्त असा बॉल टाका म्हणते ती, आणि थोडासा असा हात फिरवून द्या, बस आपोआप होणार आहे सगळं काही. आपोआप होत पण होतं तिथे. अश्विनने काय केलं, खूप काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी केलं का? नाही, फक्त तिथेच टाकत होतो लाईन टू लाईन. आणि यांनी काय केलं, बाकीच्यांनी, मोईन अली झाला, तो लीच झाला, फुलटॉस बॉल किती गेले त्यांचे, एक्स्ट्रा काहीतरी करायला चालले होते. तसं नाही करायला पाहिजे. तर हा जो आहे तुम्हाला पॉईंट आत्ता 3-4 दिवसांसाठीचा, जेवढं सांगितलं तेवढं करा. कारण की तुम्हाला लेस स्टडी लेस कन्फ्युजन फंडा यूज होतो. लेस स्टडी लेस कन्फ्युजन म्हणजे काय आहे ना, तुम्ही जास्त जर खूप काही करायचं म्हटलं तर होत काही नाही. एक ना धड 12 चिंध्यान वेळ नुसता जातो. तर बेसिकली काय सांगतो, तुम्ही जीके आणि कम्प्युटरच्या क्विजेस करा. क्विजेसवरती जास्त फोकस ठेवा, कारण की ना क्विजेसनी तुमचे ते ऑप्शन्स आता शेवटी कसं थोडीशी द्यायला मजा पण येते आणि बरंच काही कव्हर होतं. आणि क्विजेसमध्ये 5-5 ऑप्शन असतात. तुम्ही जस्ट कॅप्सूल वगैरे असतात तिथे 5-5 ऑप्शन नसतात, फक्त एक दिलेलं असतं. तर पहिली प्रायोरिटी क्विजेसला राहील. दुसरं, नो डाऊट तुम्ही पीडीएफ वाचू शकता. व्हिडिओज पण बघा, भरपूर जण शेवटी व्हिडिओज बघता, कोणते ते स्टडी ऐकूचे वगैरे, तर त्यात चांगलं एक्सप्लेन केलं असतं, ते एक चालून जाईल. आणि प्रॅक्टिस मार्कची 500 क्वेश्चनची पीडीएफ तर युजली क्लेरिकलला तरी समजा इझी क्वेश्चन येतात, त्यातनं बरेच येतात, तर तेवढे आठवणीने बघून जा. प्रॅक्टिस मॉकचे हवं तर ओम सरांना मी सांगतो टेलिग्रामवर टाकायला आजच्या व्हिडिओनंतर. त्यानंतर मॉकचे सगळे जीके आणि कम्प्युटरचे क्वेश्चन्स रिवाइज करा. आता तुम्ही मॉक टेस्ट तर बऱ्याच दिल्या असतील क्लेरिकल मेन्सच्या, आणि जरी नसतील दिल्या आणि त्या वेस्ट जात असतील, त्यातला जीकेचा सेक्शन तरी बघून घ्या. कारण अशा जर का 10 मॉक टेस्टचे 40 क्वेश्चन जरी म्हटले तर 400 क्वालिटी क्वेश्चन तुमचे तयार होतील. आणि मॉक टेस्ट मधलं जीके त्यांनी काय रिपीट थोडी टाकलेलं असेल, शक्यतो नसेल टाकलेलं, तर जीके आणि कम्प्युटरचं मात्र तेवढं बघून घ्या. तर हे झालं तुमचं जीके कम्प्युटर. त्याच्यानंतर जीके साठी सगळ्यात महत्त्वाचं बजेट नीट करा बरं का. बजेटला बिलकुल लाईटली घेऊ नका. शेवटचे 2-3 दिवस आहे, भरपूर क्वेश्चन येणार आहे बजेटवरती. ऑस्ट्रेलियन ओपनवरती पण आलं असतं, पण ऑस्ट्रेलियन ओपनची फायनल सॅटर्डे संडेला असते, त्याच्यामुळे ह्या पेपरला येणार नाही, पुढच्या पेपरला गॅरंटी येईल. मागच्या वेळेस पण आलं होतं. क्रिकेटवरती आपल्या इंडिया ऑस्ट्रेलियाबद्दल थोडंफार विचारू शकता. थोडे स्टॅट्स बघून जावं लागेल तुम्हाला, काय आहे काय नाही. आता फर्स्ट टाइम खूप वर्षानंतर इंडियामध्ये दोन्ही अंपायर्स होते इंडियन, नाही तर अदरवाईज कसं असतं की ज्या देशात मॅच आहे त्या देशाचे अंपायर नसतात, दुसऱ्या देशाचे ठेवलेला असतात, किंवा एक तरी इंडियाचा असतो आणि एक दुसरा असतो. तर यावर्षी नव्हते बरं का. चुकून जर त्याच्यावरती क्वेश्चन विचारला त्यांनी की ते कोण होते ते 2 अंपायर्सची नावं किंवा असं काहीतरी, तर ते बघून घ्या तुम्ही, ठीक आहे. असे काही स्टॅट्स जर विचारलं तर खूप डीप, तरच, बाकी काही नाही. बाकी जीकेचं फेब्रुवारी जानेवारी हे जे 2 महिने आहेत, 1.5 महिना समजा, याच्यावरती खूप जास्त जोर लावा. याच्यावरती खरंच खूप जास्त क्वेश्चन्स येतात, आणि तशा न्यूज पण तेवढा आलेला आहे सध्या रिसेंट, त्याच्यावरती बघा. त्यानंतर सर जीके कधीपर्यंत करू? जीके 22-20ला पेपर आहे तुमचा, मला वाटतं 15 तारखेपर्यंत. आजपर्यंत तर ठीक आहे, याच्यापेक्षा जास्त नको करायला, नाही येत शक्यतो एवढं एकदम शेवटच्या 4-5 दिवसाचं. बाकी हे झालं जीकेचं. कम्प्युटरचं सांगितलं. कॉनसाठी युट्यूब लाईव्हची प्लेलिस्ट आहे, त्याचा खूप भयंकर फायदा होतोय, मुलांना खूप मेसेजेस येत आहे. त्या प्लेलिस्टची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही देऊन टाकू, ठीक आहे. त्याच्यानंतर एलआर साठी तर बॉस सगळ्या मॉक टेस्टचे पझल सॉल्व्ह करून काढा. जेवढ्या पण मॉक टेस्ट तुम्ही दिलेल्या 4, 5, 6, त्याचे 3 दिवसात परत पझल सॉल्व्ह करा, एक कॉन्फिडन्स येऊन जाईल. आणि एलआरचं लाईव्ह सेशन करा. त्यात यस सरांनी मला स्पेशली सांगितलेलं आहे की त्यांनी 10 फेब्रुवारीला जे सेशन घेतलं त्याच्यामध्ये ॲज इट इज ऑलिवूडच्या मॉकमधले क्वेश्चन पझल्स घेतले आणि खूप जबरदस्त होते. त्याच्यावर तर बोलतोच मी, पुढे आहे तो पॉईंट लिहिलेला. तर एलआरच्या सगळ्या मॉक टेस्टचे पझल सॉल्व्ह करा, कारण एलआरच्या सेशनने तुमचा कॉन्फिडन्स खूप वाढेल म्हणून म्हणतोय. कारण तिथं कसं ऑन द स्पॉट तुम्ही विदिन टाइम त्याला सॉल्व्ह करताय. बाकी असं किती सॉल्व्ह केलं तर तो कॉन्फिडन्स नावाचा प्रकार येणार नाही, कारण तुम्हाला कॉन्फिडन्सची गरज होतं. नॉलेज तर आहे सगळ्यांना.
त्याच्यानंतर इंग्लिशसाठी 20-20 मिनिट इंग्लिशसाठी मॉक टेस्टमध्ये 20 मिनिटात इंग्लिश होते का तेवढं ट्राय करा, कारण की 20 मिनिटात जर इंग्लिश झालं तर बाकी सब्जेक्टचा जास्त वेळ देऊन तेवढा स्कोर करता येईल. असं नाही की इंग्लिशमध्ये नाही करता येणार, पण कसं आहे तुम्हाला माहिती की इंग्लिशचे जे मार्क्स आहे 10 पैकी किती रिटर्न्स येतील, 10 अटेम्प्ट केले आणि कॉन्टेंट एलआरचे किती येतील याचं मला चांगलं माहिती. तिकडे तेवढे बोनस तेवढा रिटर्न भेटतो. म्हणून बाकी पेपरचे एक दिवस आधी पण सांगाल मी इंग्लिशच्या पेपरचं, पण सध्या तरी इंग्लिशचं मला असं वाटतं की तुम्ही त्याला पटापट करण्याचा प्रयत्न करा. इंग्लिश लर्नर्स क्लबवर रेग्युलर आर्टिकल्स येतात, मॅडम टाकत असतात, तेवढं पण आठवणीने करा. ठीक आहे. आणि या सगळ्या ऍक्टिव्हिटीज ज्या तुम्हाला दिलेल्या आहेत तुमचा फक्त कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी दिलेला आहे. आता समजा मुजीबचा पेपर आहे RRB क्लर्कचा, त्याचा फर्स्ट टाइम पेपर आहे मेन्सचा, तर त्याला ह्या ऍक्टिव्हिटीचा खूप फायदा होईल. शेवटच्या 3-4 दिवसामध्ये भयंकर फायदा होईल. तर तुम्ही याच्यावरती थोडासा जोर लावा. ठीक आहे. त्यानंतर काही स्टुडंटने मला स्कोर शेअर केलेले स्कोर कार्ड ते बघायला तर तेवढा वेळ नाही भेटू लागलाय सध्या, कारण हे ऑफलाईन बॅच चालू होती ना, त्यामुळे कॉलच दिवसभरात खूप चालू राहतात. तर त्या चक्करमुळे मी ते तर नाही बघितलं, बट एवढं आहे की तुमच्या स्कोर कार्डमध्ये एवढं चेक करा की 40 ते 45 मिनिटात तुम्ही 3 सेक्शन करताय का, आणि कॉन्ट आणि LR मध्ये 100 म्हणजे 100% अॅक्युरेसी ठेवताय का. आणि बाकी फक्त असा रिग्रेटचा प्रकार नका ठेवू मॉक टेस्टमध्ये की यार सर माझे 22 अटेम्प्ट झाले लॉजिकचे, पण मला असं वाटतं अजून 8 झाले असते. माझे मॅथ्सचे 12 अटेम्प्ट झाले, पण मला असं वाटतं अजून एवढे झाले असते. तर ते रिग्रेट नाही पाहिजे. तुम्ही जर म्हटले 15 अटेम्प्ट केले पण पूर्ण एक मिनिटं मी पेपरचा युटिलाइज केला, तर मग जमला. मग असं कुठे वेस्ट नाही गेला माझा टाइम. तर हे जबरदस्त कार्यक्रम आहे. ठीक आहे. त्यानंतर बाकी फ्रायडेच्या लाईव्ह सेशनला तर डिस्कशन होईलच आपलं पेपरच्या अगोदरचं. ठीक आहे. आता पुढचा पॉईंट घेऊ आपण. तर RRB क्लर्क हिंदी किंवा इंग्लिश हा पॉईंट आहे बघा. RRB क्लर्क हिंदी किंवा इंग्लिश त्याच्यावरती बोलू आपण. सो सगळ्यात महत्त्वाचं हिंदीचा स्कोर खूप कमी आलेला आहे बरं का POचा मुलांचा. त्याच्यानंतर मुलं म्हणतात सर मग मी ते घेऊ की नको, तर मला तरी वाटतं ते प्रॉपर गॅम्बल आहे. कारण की हिंदी या पेपरला कम्पॅरेटिव्हली मुलांचं असं म्हणणं होतं पेपर दिल्यावर की सोपं आलं म्हणे, दरवर्षी सारखं अवघड नाही आलं. पण स्कोर तर तसे काही वाव नाही आलेले मुलांचे. 3 का 4चा तर कट ऑफ वाटतं हिंदीचा, खूपच कमी कट ऑफ आहे. 6-6, 7-7 मार्क दिलेले मुलांना, खूपच कमी कट ऑफ आहे. तर मग त्याच्यामुळे तुम्ही घ्यायला पाहिजे की नाही बघा, खूप मोठी गॅम्बल आहे. दुसरं एक तुम्ही करू शकता बेस्ट, मला जे वाटतंय ते पेपर चालू झाला की 5 मिनिटामध्ये पहिले बघून घ्यायचं, 2-3 मिनिटामध्ये समजा की हिंदीचे क्वेश्चन्स कसे विचारलेले. सर याच्या आधी कोणी केलेलं आहे का? यस, अभिजित कोमलवार म्हणून होता, अभिजित कोमलवार. आणि एक होती स्नेहा जी आहे ती स्नेहा तर LIC मध्ये, आणि अभिजित कोमलवार IBPS क्लर्क होता आधी. दोघांनी पण केले, पण दोघांनी पण हिंदी आधी बघितलं, हिंदी अवघड वाटलं म्हणून परत इंग्लिश केलं. असा एक्सपिरियन्स आहे दोघांचा पण. असं मला कोणीच नाही भेटलं की सर त्यांनी हिंदी बघितलं, हिंदी सोपं वाटलं करून घेतलं. सगळ्यांनी असेच सांगितलेलं की सर आम्ही हिंदी बघितली, हिंदी अवघड वाटलं, आम्ही परत इंग्लिशवरती आलो. पण हे मागच्या 2-3 वर्षाचे एक्सपिरियन्स आहे. तुम्हाला माहिती आहे मागच्या 2-3 वर्षात हिंदी अवघडच होतं, पण यावर्षी असं काही नाही. तर हे एक मला असं वाटतंय तर प्युअर गॅम्बल आहे. असं पण होऊ शकतं की इंग्लिश अवघड येईल, हिंदी सोपं येईल, किंवा हिंदी अवघड येईल, इंग्लिश सोपं येईल. गॅम्बलच आहे. पण क्लेरिकलचा पेपर म्हटल्यानंतर काय हिंदी आणि काय इंग्लिश, मला तर वाटतं दोन्ही पण व्यवस्थितच राहील. इंग्लिश हे फोडू शकता तुम्ही, मला तरी वाटतं. मी तर इंग्लिशला सपोर्ट केला असता. आणि दुसरी गोष्ट, महेश झाला किंवा असे जे मुलं होते ज्यांनी आता हिंदी दिला, त्यांचा जो काय स्कोर आला, त्यांचा काय एक्सपिरियन्स होता, हवं तर त्यांच्यासोबत बोलून बघा. जे मुलं अजूनही कन्फ्यूज आहे, पण मला वाटतं आतापर्यंत तुमचं कन्फ्युजन दूर झालेलं पाहिजे, कारण 4-5 दिवसावर पेपर आहे. बट स्टील काय असेल तर कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला त्यांचे नंबर देतो, ते बोलतील. ठीक आहे. सो RRB क्लर्कचं मी बोललो तुम्हाला की एकतर खूप कमी स्कोर आला होता PO मध्ये, त्यानंतर ही गॅम्बलिंग होती. त्याच्यानंतर बेस्ट वे तुम्हाला सांगितलं की पहिले पेपर बघून घ्यायचा. ह्या दोघा तिघांचे एक्झाम्पल दिले, त्यांचे नंबरही देतो होतं. आणि एक्सपिरियन्स स्टुडंटला एकदा कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे, डन. तर आता पुढचा पॉईंट घेऊ आपण. पुढचा पॉईंट आहे IBPS क्लर्क मेन्स. IBPS क्लर्क मेन्स. आता या कॅटेगरीमध्ये युजली खूप ह्यूज क्राऊड असते, पण यावर्षी थोडीशी कमी क्राऊड आहे, थोडी गडबड आहे यावर्षी. तुम्हाला माहिती पेपर रिझल्ट कसा लावला त्यांनी, खूपच जास्त लावला. इतका कट ऑफ जायला नव्हता पाहिजे, पण ठीक आहे, ते वॅकन्सीजमुळे झालं असेल. तर त्यांनी काय करायला पाहिजे, मला तरी वाटतं इथून पुढे 2 आठवडे तुमच्याकडे. आज सोमवार आहे आणि तुमचा पेपर पुढच्या रविवारी, बरोबर 2 आठवडे. तर 2 आठवड्यात 4 मॉक टेस्ट तर होऊन जातील. या आठवड्यात 2, पुढच्या आठवड्यात 2. त्या हिशोबाने बघा. तर 4 मॉक टेस्ट, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं 100% ॲक्युरेसी ट्राय करायचं कॉन्ट आणि LRला. बाकी ठीक आहे, इंग्लिश जी केला थोडीफार रिस्क तुम्ही घेऊ शकता, ऊपर नीचे हो सकता है वो. ठीक आहे. एकच मिनटं, फोन आला. हां, कट. तर मग पुढे RRB PO मेन्सचे, ह्याच्यात हे पण मेन्शन करायला पाहिजे की RRB POला 3 अटेम्प्ट केले होते कॉन्टच्या मुलांनी एकाने, आणि 3 अटेम्प्ट आहे मेन्सचा कॉन्ट, आणि तरी पण पेपर निघालेला आहे. त्यामुळे ॲक्युरेसी किती इम्पॉर्टंट आहे बघा. मी आधीच्या पॉईंटला पण बोललो, पण काही मुलं फक्त हाच पोर्शन बघतील म्हणून हा पॉईंट रिपीट करून टाकला. त्यानंतर इच मॉकमध्ये तुम्ही 2च गोष्टी चेक करा माझ्या हिशोबाने तरी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुमची 100% ॲक्युरेसी आलेली आहे का कॉन्ट आणि LRमध्ये. तर आता 4 मॉक टेस्ट देणार आहे, मग काय करायला पाहिजे 4 मॉक टेस्टमध्ये? एवढंच चेक करा की तुम्ही जेवढा पण अटेम्प्ट करताय, जो काय अटेम्प्ट असेल तुमचा, कॉन्ट आणि LRमध्ये 100% ॲक्युरेसी का बघा. आणि दुसरं तुमच्याकडं जे काय तुम्ही क्वेश्चन अटेम्प्ट केले होते
ते सगळे इझी क्वेश्चन होते का? जर तुम्ही मेन्सचा जरी पेपर देताय आणि तुमचं असं झालं की सर मी ना मेन्सच्या पेपरमध्ये इथे 22 अटेम्प्ट केले लॉजिकचे, तर ठीक आहे ना, ते 22चे 22 सगळ्यात बेस्ट इझी क्वेश्चन होते का बघा बरं का असं झालं की नाही साडे सर याच्यापेक्षा इझी क्वेश्चन राहून गेले आणि मी अवघडच करत बसलो, तर तुमची डिसिजन मेकिंग इम्प्रूव्ह होईल. तर ह्याच्यावरती फक्त थोडा फोकस ठेवा, कारण की हा क्लर्कचा जो पेपर आहे तो थोडासा या RRB क्लर्कचा जो होणार आहे आता 20 तारखेला त्याच्यापेक्षा तो थोडासा अवघड राहू शकतो. तिथं डिसिजन मेकिंग थोडी मॅटर करेल, कारण येणार तुम्हाला सगळंच आहे, येणार गॅरंटी सगळं आहे. त्याच्यात सगळ्यात पहिली गोष्ट अॅक्युरसी आणि दुसरी ही, हे दोन्ही बघा. त्याच्यानंतर आता सब्जेक्ट वाईज सांगतो मी तुम्हाला, हे तर ओव्हरऑल सांगितलं मॉक टेस्टचं. आता सब्जेक्ट वाईज कॉन्टचं युट्यूब लाईव्हचे क्वेश्चन्स करा, खूप जबरदस्त फायदा होईल तुम्हाला. त्याच्यानंतर टेलिग्राम लाईव्हचे जर तुम्हाला लाईव्ह नसेल जमत तर ऑफलाईन का होईना पण ते सॉल्व्ह करा. क्लेरिकलचीच लेवल असते जी टेलिग्राम लाईव्हवर टाकतो आपण, ठीक आहे. कॉन्टचं आणि लॉजिकचं टेलिग्राम लाईव्ह कसं जॉईन करायचं ते मी सगळ्यात शेवटी सांगतो, एक पॉईंट लिहिलं आहे तिथे. LRचं लाईव्ह सेशन तर कंपल्सरी करा. ज्यांचा IBPS क्लर्कचा पेपर आहे ना, एकही दिवस LRचं लाईव्ह सेशन मिस नका करू. त्या टायमिंगमध्ये त्या प्रेशरमध्येच ते पझल तिथं बसतंय का बघा, रिप्लाय करा. सर पण ऑनलाईन असतात, सर पण सांगतात एका क्वेश्चनला किती वेळ लागायला पाहिजे, काय तुमची गडबड झाली काय नाही. मस्त फायदा होईल त्याचा. आणि LRचं पण लाईव्ह सेशन तर असणारच आहे, मला वाटतं आजच झालं ना, LRचं लाईव्ह सेशन. त्यानंतर इंग्लिशचं मॅमने जे सांगितलं तसं करा, किंवा मॅमचा इंग्लिश लर्नर्स क्लब आहे त्याच्यावर सगळे रेग्युलर इतकं ते टाकत राहतात की त्याच्या बाहेर काहीच नाही करायला पाहिजे. खरं मला ते अश्विनी पवारचा पॉईंट तो खूप पटला. तुम्ही मागचं क्रॉनिकल्स ऑफ टाइम 100% सगळ्यांनी बघितलं असेल, तर तिचं तेच म्हणणं होतं की अरे हे जेवढं सांगतं आम्ही तेवढंच करतो, सगळं मटेरियल तर प्रोव्हाइड केलेलं आहे, बस तेवढं करायचं उशीर आहे. त्याच्यानंतर इंग्लिशचं तेच बोललो मी तुम्हाला, मॅमने जे सांगितलं ते. त्याच्यानंतर एकच मिनिट, हे फोनमुळे माझं परत हे खालीवर झालंय. काय चाललंय आपलं IBPS क्लर्क मेन्स चालू आहे ना, एकच मिनिट. कॉन्टचं बोललो मी तुम्हाला, लाईव्ह सेशनचं. कॉन्ट LR इंग्लिश तिघांचं चुपचाप तेवढं करा, त्यात खूप मटेरियल आहे. कॉन्टचं युट्यूब लाईव्ह पण बघा, त्याची लिंक हवं तर डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. खूप सॉलिड क्वेश्चन्स आहे त्यामध्ये. आणि LRचं टेलिग्राम लाईव्ह तर सोडूच नका, एकही क्वेश्चन नका सोडू सर. त्यात सरांनी भरपूर काही सांगितलेलं आहे, ते मी पुढे पॉईंट लिहिलेलं आहे. GK साठी मात्र या पोरांनी बजेटला चांगलं धरा, आणि ऑस्ट्रेलियन ओपनवरती पण क्वेश्चन येईल. ते निवासी भारतीय दिवस तो जो का असतो, प्रवासी भारतीय दिवस, तो एक बघा. त्याच्यानंतर ह्या गोष्टी तर खूप इम्पॉर्टंट आहे, त्याची थीम बीम त्याच्या 4-5 गोष्टी असतात इम्पॉर्टंट, त्या बघा. आता इंडिया इंग्लंड सिरीजवरती पण तिथं क्वेश्चन विचारला जाऊ शकतो IBPS क्लर्कमध्ये. याच्या काही स्टॅट्सवरती थोडासा चांगला फोकस ठेवा, ठीक आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियन ओपनवरती तर मला गॅरंटी वाटतं, कारण या रविवारी फायनल होऊन जाईल, तर काही ना काही ते विचारतीलच ते. त्यानंतर क्विजेस देत राहा. या शेवटी शेवटी आता 2 वीक्स आहे ना, एवढं करून जर तुम्हाला वेळ भेटतोच आहे तर क्विजेस देत राहा, कारण 4 तर मॉक टेस्ट द्यायचे तुम्हाला. म्हणजे पुढच्या 10 दिवसामध्ये फक्त 4 दिवस तुमचे मॉक टेस्ट आणि अनालिसिसमध्ये जाईल. बाकीच्या दिवसामध्ये मग क्विजेस, हे GKचं प्रिपरेशन आहे, कॉन्टचं LRचं जे तुम्हाला इंडिव्हिज्युअल बोललो तेवढं बघा, ठीक आहे. डन. तर ह्याच्यात अजून तुम्हाला याच्या पलीकडे काही वाटलं तुम्ही विचारू शकता किंवा कमेंट्स टाकू शकता. बाकी तर मला वाटतं बऱ्यापैकी कव्हर केलं. सर आता पुढे जाऊ आपण. फर्स्ट ऑनलाईन बॅच, सेकंड ऑनलाईन बॅच, ॲग्रिकल्चर टू जनरल बँकिंगवाले स्टुडंट्स प्रीचं जे प्रिपरेशन करताय किंवा ज्यांचं टार्गेट आहे SBI क्लर्क प्री ज्यांचं टार्गेट, हा हे पण लिहिलं आहे त्यामध्ये, SBI क्लर्क प्री टार्गेट ज्यांचे आहे. हा, SBI क्लर्क प्रीचं ज्यांचं टार्गेट आहे, का खूप मुलं असे आहेत की सर आता माझी एकही प्री नाही आहे, आता SBI क्लर्क प्रीज काढायची किंवा मेन्स प्री काढायची, म्हणजे ऑब्व्हियसली SBI क्लर्क काढायची, तीच एक प्री असणार आहे, नंतर मेन्स पण राहील, तर आम्ही कसं करू. त्यांच्यासाठी हे नीट ऐकून घ्या. सगळ्यात महत्त्वाचं, मॉक टेस्ट जे आहे तुमच्या प्रीच्या, आता फर्स्ट ऑनलाईन बॅच असो किंवा सेकंड असो किंवा ॲग्रिकवाले स्टुडंट जे जनरल बँकिंगला उतरलेले, किंवा ज्याही मुलांचा अनफॉर्च्युनेटली बॅचेस आधी झालेले आहे पण त्यांच्या अजूनही प्री नाही निघाल्या, त्यांनी काय करायचं, कारण यावर्षी थोडंसं अप अँड डाऊन तर झालंच, पण त्यांनी काय करायला पाहिजे, मला वाटतं वीकली त्यांनी, नीट आहे का बरं का, एकदम कान उघडे ठेवून आहे का, आज जरा थोडी तब्येत ठीक नाही म्हणून मी एकदम बसून घेतोय, नाही तर असं उभं राहून तर खरंच लय झापलं असतं. आता नीट आहे का, इथून पुढचा जो पण पॉईंट आहे ना तो इमानदारीने फॉलो करा, कारण जर तो इमानदारीने फॉलो केला ना तर कधीच असे प्रॉब्लेम येणार नाही की सर माझा इम्प्रूव्ह होत नाही स्कोर आणि माझा रिझल्ट येत नाही. आधी त्यांनी सगळ्यांनी हेच केलेलं आहे. आणि हे जे पुढचं सांगतो मी ते खरंच नीट आहे का, एकदम कान उघडे ठेवून. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, मॉक टेस्ट 3 द्यायच्या वीकली, ठीक आहे. सोमवार, बुधवार, शुक्रवार, ठीक आहे, किंवा मंगळवार, गुरुवार, शनिवार, 3 मॉक टेस्ट वीकली. फर्स्ट ऑनलाईन बॅचवाले असतील ना तरी पण ऐका, कारण तुमचं आता भरपूर कौतुक झालं, भरपूर प्रॅक्टिस करून झाली, भरपूर काही झालं तुमचं. 3 मॉक टेस्ट. मग काही जण म्हणतील सर 3 मॉक टेस्ट आम्ही तशा पण देतोय वीकली. मग त्या कशा द्यायच्या आणि त्याच्यामध्ये थोड्या वेळाने सांगणार आहे पुढे, तेवढं पण ऐका. दुसरं, GK तुमच्या कंपल्सरी ऍक्टिव्हिटीज काय बघा, 3 मॉक टेस्ट वीकली आहे, म्हणजे ऑल्टरनेट डेला आहे. त्याच्यानंतर डेली बेसिसवरती तुमचं GK असणार आहे. LRचं लाईव्ह सेशन कंपल्सरी, LRचं लाईव्ह सेशन तर सोडूच नका, एकदम तुम्ही ऍडिक्ट झाले पाहिजे त्याला. कॉन्टचं SSCच्या चॅनलवरती जे पण येते DI केसलेट, आता तुम्हाला त्या जमायला पाहिजे, कारण रोज एक केसलेट येते, आता मात्र तुम्हाला ती जमायला पाहिजे, कारण की त्यावेळेस कसं तुमची बॅच चालू होती, एवढी प्रॅक्टिस नव्हती, आता मात्र ते करायला पाहिजे. त्यानंतर वर्ड प्रॉब्लेमचा एक क्वेश्चन येतो बघा GOTचा, ते करा. आणि तुमचं वर्ड प्रॉब्लेमचे एक टॉपिक चालू असतील बघा, फर्स्ट ऑनलाईन बॅच असो, सेकंड असो, किंवा ज्यांची प्रीने निघाली त्यांनी एक टॉपिक तुम्ही तुमच्या हिशोबाने चालू केला असेल ना, की प्रॉफिट लॉस 4 दिवसात संपवायचा, नसेल केला तर करा चालू, त्याचं प्लॅनिंग पुढे सांगतो मी तुम्हाला.
आणि इंग्लिश रिडिंग तर मॅमनी जे स्टार्स दिले असतील त्या सगळ्या, किंवा इंग्लिश लर्नर्स क्लबला जरी फॉलो केलं, त्यात जेवढे ते आर्टिकल्स रोज टाकतात तेवढे जरी इमानदारीने वाचले तरी खूप जास्त फायदा होतो. ठीक आहे. सो हे झालं तुमचं स्केड्यूल. पण आता याला सब्जेक्ट वाईज कसं मॅनेज करायचं ते नीट सांगतो. सगळ्यात पहिले मॉक टेस्टसाठी सगळे जुने पोरं, फर्स्ट ऑनलाईन बॅच, सेकंड ऑनलाईन बॅच वाले जेवढे पण आहेत ॲग्रीवाले, सगळ्यांनी सगळ्यात पहिले एक नोटबुक बनवा. त्या नोटबुकमध्ये डिटेलमध्ये अनालिसिस लिहून काढायचं. अनालिसिस कसं लिहायचं सर, अनालिसिस करायचं कसं मॉक टेस्टचं, याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ बनवला होता खूप अगोदर, 20 मार्च 2020ला, ऑलमोस्ट 1 वर्ष झालं. त्याची पण लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टाकू. तो एक व्हिडिओ हवा तर बघा, आणि रोज इमानदारीने मॉक टेस्ट दिली की त्याचं ते अनालिसिस लिहून घ्यायचं नोटबुकमध्ये. कसं ते मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं, तो व्हिडिओ नक्की बघा. एकदा वन टाइम इन्व्हेस्टमेंट येते. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायचंय, तो व्हिडिओ बघितल्यानंतर, तो व्हिडिओ नाही, ते अनालिसिस लिहिल्यानंतर त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही 8-10 मॉक टेस्ट देणार ना, मग तुम्हाला रिअलाइज होईल की यार माझे हे चुकतंय म्हणून. ते एकदा सगळ्यात पहिले करा. ती नोटबुक मेंटेन करा. त्याच्यामध्ये तो पूर्ण तुमचा जो काय आहे नाही तो फीडबॅक आला पाहिजे. दुसरं, आता जर काही म्हणून म्हणत असेल सर मी नोटबुक पण लिहितो आणि 3 मॉक टेस्ट वीकली देतो, आता सांगा. तर सगळ्यात आता याच्यानंतरची स्टेप, कोणाला तरी तुमच्या बाजूला बसवा. तोच पेपर प्रीचा तुम्ही एखाद्याला बाजूला बसवून दिला की तुमचा स्कोर 60 वरून डायरेक्ट 45 वरती येईल, 45 वरून 30 वरती येईल. कदाचित असं कमी होऊ शकतो की सर बाजूला कोणतरी बसलं की प्रेशर येतं. प्रेशर हँडलिंग करायला शिका. पेपरमध्ये असंच होईल का नाही, वेगवेगळ्या टाईपचं प्रेशर असतं, पण तुम्ही घाबरला कशाला पाहिजे जर तुम्हाला सगळं काही येतंय. असं थोडी मी असं म्हणणार आहे का समजा की मला येतंय यार पण तुम्ही विचारलं की मला येत नाही, अरे मग कसं काय येते तुम्हाला, बरोबर ना. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती नोटबुक बनवा. दुसरं कोणाला तरी बाजूला बसून पेपर द्या. जे कोणी नवीन स्टुडंट असतील, सर एखाद्या रिडिंगमध्ये बसा, रिडिंगमध्ये त्यांना बाजूला बसा. पण आता हे एक्सपेरिमेंट्स करा. आणि जर एखादा म्हटलं सर माझा हाही एक्सपेरिमेंट सक्सेसफुल झाला, मी बाजूला बसला तरी मला काही फरक नाही पडत, माझं 60चे 60च मार्क येतात. ट्रस्ट मी, भरपूर पोरांचा हा फीडबॅक आहे. जर सर कोणाला बाजूला बसवलं ना, हा तर नॉर्मल फीडबॅक आहे 90% मुलांचा की सर स्कोर कमी होतो. काही काहींचा असा फीडबॅक आहे सर आमचा स्कोर ऍक्च्युली वाढला. का? कारण ते बाजूला बसल्यानंतर आम्हाला एक प्रेशर होतं की मला परफॉर्म करायचंय आणि माझं कॉन्सन्ट्रेशन जास्त होतं. तर कॉन्सन्ट्रेशन जास्त असल्यामुळे 4th टू द लेफ्ट म्हटलं की मी 4th टू द लेफ्टच वाचत होतो, 4th टू द राईट नव्हतं वाचत. तर कॉन्सन्ट्रेशनची लेवल अजून वाढते आणि खूप जबरदस्त पेपर अटेम्प्ट होतो. आणि असं नाही की एकदा बाजूला बसलं तुमचा स्कोर आला म्हणजे झालं. त्याला कंटिन्यू ते एक्सपेरिमेंट्स करा आणि तुम्ही पण त्याच्या बाजूला बसून एखाद्या दिवशी पेपर द्या. तर तुम्हाला 2-3 गोष्टी ओरली जमतील की यार ही गोष्ट किती सोपी आहे, मी याचा पेपरमध्ये ओरली करतोय पण माझ्या पेपरमध्ये करत नाही. तर तुम्हाला प्रेशर सिच्युएशन कशी टॅकल करायची कळेल, थोडा कॉन्फिडन्स वाढेल. आणि त्याला काही 2-4 गोष्टींचे इनपुट द्यायचे, त्याला तिला जी कोणी असेल, आणि तुम्ही पण त्यांच्याकडनं घ्यायचे. तर हे असं करा. त्याच्यात अजून एक सांगतो, जर समजा तुमचा पेपर 10 नंबरची मॉक टेस्ट तुम्ही दुसऱ्याची बघणार आहे, त्याला विचारायचं कोणती मॉक टेस्ट देणार आहे, 10 नंबर का, ती मॉक टेस्ट आधी तुम्ही देऊन बसा होतं. मग तो तुम्हाला इतकं कनेक्ट होईल की अबे यार हा क्वेश्चन मी असा केला होता आणि हा असा करतोय. त्यातनं एक तर आपल्याला शिकायला पण भेटेल आणि त्यालाही तुम्ही सांगू शकता. असं जर तुम्ही ठेवलं ना तर मॉक टेस्टमध्ये खूप फायदा आहे. ते बघा, सगळ्यात पहिले नोटबुक बनवायची, ज्यांची अजून नोटबुक बनलेली नाही पहिले ती बनवा. जे कम्फर्टेबल नाहीये स्वतः मॉक टेस्ट देण्यामध्ये, पहिले स्वतः मॉक टेस्ट द्या. कम्फर्टेबल झाले तर कोणासोबत तरी बसा. आणि तिसरा, ह्याच्यानंतर सर काहीच फरक नाही पडत मला, कोणालाही बाजूला बसवा तरी माझा मस्त पेपर देतो, तुमची तिसरी स्टेज हो, तुम्हारी फाइनल स्टेज है. फिर तुमको क्या करना पड़ेगा, एक्सपेरिमेंट्स करायचे मॉक टेस्टमध्ये. तेच बेसिक करून बोर झाले असेल ना तर डायरेक्ट वर्ड प्रॉब्लेम घ्या. माझा वर्ड प्रॉब्लेम घेतल्यावर तुम्ही म्हणाल सर माझे वर्ड प्रॉब्लेम प्रिपेअर नाही आहे. हा, तर मग वर्ड प्रॉब्लेम कसं करायचं पुढे दिलेलं आहे तुम्हाला. वर्ड प्रॉब्लेम बद्दल सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे. आणि जर समजा वर्ड प्रॉब्लेम नाही सर मग लॉजिकचं सांगा, मॅथचं ठीक आहे. तर लॉजिकचं राईट फ्रॉम फर्स्ट क्वेश्चन डायरेक्ट पझल्स पकडायचे, एक्सपेरिमेंट करून बघायचे. काय टेन्शन आहे, आपण कधी घेतो का पझल सुरुवातीला, नाही घेत. पहिले सुरुवातीला सेट घेतो जेणेकरून आपल्याला कॉन्फिडन्स वाढेल. पण ट्राय तर करू ना. म्हणजे तुम्ही असं म्हणाल की सर आपला हा जो आहे ना विराट कोहली, तो कधीच सर पहिल्या बॉलपासून मारत नाही हो, तो नेहमी आरामात सेट होतो नंतर मारतो. पण एखाद्या मॅचला कोहलीला म्हणून करून बघ एक्सपेरिमेंट, पहिल्या बॉलपासून मारायला बघ काय होतं. तसं तुम्ही राईट फ्रॉम फर्स्ट क्वेश्चन पझल घेऊन बघा ना काय होतं. एक एक्सपेरिमेंट तर करू, तर त्यात तुम्ही अजून पक्के होत जाणार आहे. तुमचं प्रेशर हँडलिंग म्हणा, तुमची मेंटल स्ट्रेंथ म्हणा अजून जबरदस्त वाढेल. तसं करून बघा, ते एक फायदा होईल. आणि एवढं करून पण एखादा एक्सपर्ट असला, सर मी हे सगळं केलं, तुम्ही म्हणताय ना ते सगळं करून बसलोय मी, तरी माझी प्री निघत नाही, तर भाऊ किंवा जो कोणी असेल तो, तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. थांबा, एक एक्झाम्पलच सांगून देतो. ललित काळे म्हणून एक स्टुडंट होता शेगावचा. त्याचा सेम या फेजमधनं, मी जसे सांगितलं नाही सगळ्या फेजमधनं गेला होतो. मग मी त्याला एक टास्क दिली होती. तर म्हणलं एक काम करतो आता, आपली रिडिंग आहे ना, त्या रिडिंगमध्ये बस. तो म्हणे सर काही गंमत करता का म्हणे, रिडिंगमध्ये कसं काय बसणार म्हणे मी टेस्ट द्यायला. कारण आपली रिडिंग कशी होती, सगळ्यांसाठी ओपन होती ना, पेड रिडिंग नाही म्हणते मी इकडची. त्याच्यात कसं आहे, कोणी पण येऊ शकतं, कोणी पण जाऊ शकतं, कोणी डायरेक्ट सगळं आराम, बेंचेसवरती मुलं बसलेले, एवढा गोंधळ चालू असतो. कधी कधी थोडासा गोंधळ असतोच तिथे, म्हणजे एकदम सन्नाटा तर नसतो की अक्षय पिन पडली तुम्हाला आवाज आला नाही. मग तो म्हणे सर एवढा गर्दीत कसं काय देऊ मी. आणि मी पेपर देत असताना आजूबाजूच्यांनी जर बघितलं तर म्हणलं तू बरोबर सेंटरच्या लाईनमध्ये बैस म्हटलं, जिथं सगळ्या जणांना पेपर दिसेल तुझा, असं कोपऱ्यात बी बसू नको म्हटलं लॅपटॉप घेऊन असं लपवून. तो म्हणे सर कसं काय. म्हटलं होऊ दे ना, पोरांना बघू दे म्हटलं, काहीच होत नाही, तुझ्यावर किती प्रेशर येतं ते बघू आपण,
पहिल्या पेपर लय खराब गेलो त्यात. तो म्हणे सर काही सुधारले नाही मला. ते पोरं येत माझ्याशी चिडचिड होते म्हणे की कशाला बघू लागले म्हणून. आणि बिनबुलाय मेहमान वेगळेच होते म्हणे. म्हणजे ते त्याच्यात 3-4 पंटरला घेऊन बसलो होतं ते ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये अजून बाकीचे रिकामे दुसरे नमुने कसं चाललंय याचं, काय देतोय, कोणती टेस्ट देतोय बघायला. नंतर त्याला म्हटलं तू याच्यापुढे सगळ्या मॉक टेस्ट तिथेच द्यायच्या. नंतर तो एवढा दगड झाला की तो असं म्हणायचा की सर लॅपटॉप समोर आहे, लॅपटॉपच्या मागणं पण आता तिकडनं असे काही मुलं जात असतात येत असतात बरोबर. तर माझं कॉन्सन्ट्रेशन इतकं वाढायचं की मला ऑलमोस्ट ते ब्लर होऊन जायचं, लिटरली ब्लर होऊन जायचं. म्हणजे मी बघत कॉन्सन्ट्रेशन एवढं होतं की मला कळतच नव्हतं ते कोण येतंय कोण जातंय. आणि आधी असं एकावरती नजर द्यायची, अरे हा आला, ही आली, ही गेला, असं सगळं होऊन जायचं. पण नंतर त्याचं कॉन्सन्ट्रेशन एवढं वाढलं तर ही इथं तुमचे मेंटल स्ट्रेंथ आणि तुमच्यात किती दम आहे वस्तू कळून जातो. या स्टेजवर जायला तर खूप वेळ लागेल. म्हणजे खरंच जर कोणाला म्हटलं चल एक मॉक टेस्ट देऊन टाकू, इथं 10 पोरांचा पेपर बघतील, नाही म्हणतील मुलं, प्रेशरमध्ये येतील. असं नाही त्यांना येत नाही पण प्रेशरमध्ये येतील. तर हे प्रेशर हळूहळू टॅकल करा ना बरोबर. मग तिथे जाऊन तुमचं काही होऊ द्या ना, तिथे पीसी खराब होऊ द्या, काही पॅनिक. आता मेन्सच्या पेपरला माझा पीसीचा प्रॉब्लेम झाला होता, ते मला येऊन सांगितलं डोंट पॅनिक. अरे म्हटलं मी काही पॅनिक होत नाही, म्हटलं मी दगड एकदम, मला सगळं माहिती आहे आतलं, तू नको घाबरू. तो ज्या पद्धतीने मला सांगत होता मला असं वाटलं की यालाच पाणी देऊन थोडंसं थांबव की अरे भाई आरामात कर, मला माहिती आहे नंतर सिस्टीम रिझ्यूम होणारच आहे. तर असं एकदम दगड बनून जातो तुम्ही, काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, तर ह्या स्टेजेस नक्की फॉलो करा. त्याच्यानंतर कॉनच्या वर्ड प्रॉब्लेमचं सगळ्यात पहिले तर जे पण ऑनलाईन बॅचेसचे स्टुडंट्स होते किंवा जे ऑफलाईनचे होते, पहिले तर ऑनलाईनवाल्यांनी व्हिडिओज बघून घ्या, तुमचे सगळे टॉपिक्स बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर करा. आणि जे ऑफलाईनवाले होते मग आणि ऑनलाईनवाले व्हिडिओज बघितल्यानंतर पहिले क्लासवर्क होमवर्क आपले नोट्स व्यवस्थित करा. आपली नोट झाल्यानंतर तुम्ही तो टॉपिक कुठल्याही एखाद्या बुकमधनं घ्या. त्यात पहिले मी किरण सांगतो, कारण किरण पब्लिकेशनमध्ये कसं आहे ना, सगळे बँकेतले जुने क्वेश्चन्स आहे आणि थोडी इझी लेवल आहे, थोडा कॉन्फिडन्स वाढतो. मग त्याच्यानंतर तुम्ही कुठलंही बुक घेऊ शकता, बँकरसाठीचं घेऊ शकता, हॉलिवूडचं वापरू शकता, दिशा पब्लिकेशन, आर्यन पब्लिकेशन, कुठलंही घ्या, काही प्रॉब्लेम नाही आहे. किंवा पॉकेट ॲप्टिट्यूडचा ॲप. पण आता इथून पुढे सर आमच्या बॅचेस तर होऊन गेलेले आहेत, खूप दिवस झाले, मग मी काय करू. मला कोणाच तरी एखादा मेसेज पण आला होता, मग बॅच करू का. मला नाही वाटत यार, कारण तुम्हाला तेच स्क्वेअर रूट, क्यूब रूट आणि ते पर्सेंटेजचं 1 स्टार आणि 2 स्टार करायला बोरच होईल. तुम्हाला फक्त अवघड पाहिजे, ते सगळं युट्यूबवरती अवेलेबल आहे. सगळ्या टॉपिकचे 3 स्टार तुम्हाला युट्यूबवरती अवेलेबल आहे. मग सर काय करायला पाहिजे. सगळ्यात सोपं, काहीच लोड नाही घ्यायचा. 3-4 जणांचा चांगला प्रॉपर ग्रुप बनवायचा आणि ठरवून घ्यायचं किंवा 4 दिवस आपल्याला प्रॉफिट लॉसचे क्वेश्चन करायचे. एका दिवसामध्ये आपल्या क्लासची नोट संपवून टाकायची पूर्ण, कारण नोट्स क्लासची तुम्ही भरपूरच केलेली असणार आहे. आणि लिटरली एका दिवसात 2 तासामध्ये होऊन जाईल, दन किंवा चला 2 दिवसामध्ये होईल. आणि उरलेल्या 2 दिवसामध्ये किरण पब्लिकेशन मधून प्रॉफिट लॉस संपवायचा. फक्त ते ग्रुपनी करा. त्याच्याने कसं एक प्रेशर राहील की यार हे 1.5 तास आम्हाला सोबत बसायला लावताय, तर 1.5 तासामध्ये करायचं, पटापट करायचं. ठीक आहे, त्याच्याने एक खूप जास्त फायदा होईल. सर पण आमचा ग्रुप नाही, आम्ही बाहेर गावला आहे, तर मग तुम्ही बाहेरचे तुमचे जे पण मित्र आहेत त्यांना जमा करा आणि 5 ते 7 2 तास त्याच टायमिंगला सगळ्यांनी ऑनलाईन टेलिग्रामवरती किंवा व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती कुठेतरी करा. त्याच्याने पण होतं. आधीच्या मुलांनी केलेलं पण नाही, काही प्रॉब्लेम नाही. सो मला असं वाटतं हे करा. हॉलिवूडची लेवल जर तुम्ही केली कॉन्टची तर मग तर विषयच संपला, म्हणजे तुम्ही चॅम्पियन आहे, मग तर तुम्हाला बघायची गरज नाही. मग तुम्ही फक्त मॉक टेस्ट अनालिसिस केलं तरी चालतं. ठीक आहे. बाकी मग सर आमचं डेली शेड्यूल कसं पाहिजे, ज्यांना टार्गेट करता येते सगळे पुढे SBI साठी. तर बघा कॉन्ट 2 तास मी सांगितलं आता काय करायचं. त्याच्यामध्ये टेलिग्राम चॅनलवरती जे आपले DI केसलेट येतात ना ते तर सॉल्व्ह करायचं. आणि हे वर्ड प्रॉब्लेमची साईड बाय साईड प्रॅक्टिस ठेवा कॉन्टची. दुसरं सर पण तुम्ही मॉक टेस्ट पण म्हटलं ते सांगतो. बघा मॉक टेस्टचे जे 3 दिवस आहेत ना त्याचं शेड्यूल वेगळं, आणि जे उरलेले 3-4 दिवस आहे वीक मधले त्याचं शेड्यूल सांगतो मी तुम्हाला. कॉन्ट 2 तास आत्ता बोललो वर्ड प्रॉब्लेमचं. लॉजिक 2 तास लाईव्ह सेशन, दुसरं काही टेन्शन नाही, पण पार्टिसिपेट करा. टॉप 10 टॉप 20 मध्ये आन्सर टाकायचा प्रयत्न करा. इंग्लिश 2-3 तास जे काय मॅडमने टास्क दिले असतील त्या, किंवा इंग्लिश लर्नर्स क्लबवरती या, तुम्हाला कळून जाईल तिथे लर्नर्स क्लब कसं जॉईन करायचा, लॉजिकचं सेशन कसं जॉईन करायचं सगळं सांगतो पुढे. जीके 1.5 तास जीके कंपल्सरी करा. आणि 1.5 तास, जास्त वेळ नका देऊ, 1.5 तास सफिशियंट आहे. रोजचा 1.5 तास दिला ना तुम्हाला पुढे काही टेन्शन येणार आणि एकदम भारी स्कोर येईल तुमचा. तर रोजचा ते 1.5 तास तेवढं त्याला देऊन टाका. आणि त्याच्यानंतरचा जेवढा पण वेळ असेल उरलेला, काय 8च तास झाले ना, 4-5 तास तर उरतंय. SSAच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज करा जेवढा पण आपण चॅनलवरती टाकतोय. क्विजेस असो, DI असो, केसलेट असो, पझल ऑफ द डे असो, GOT असो, ते गेम ऑफ ट्रिक्स मधले क्वेश्चन्स पण खूप जबरदस्त असतात. युट्यूब लाईव्ह सेशनचे क्वेश्चन असतील किंवा लाईव्ह सेशनचेच क्वेश्चन जे तुम्ही ऑफलाईन करायचे तसे करून बघा. जर तुमच्याकडनं कॉन्टचं लाईव्ह सेशन मिस झालं नंतर करा. ह्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. इतकं जर केलं ना, 3 दिवस हे आणि 3 दिवस मॉक टेस्ट त्याचं अनालिसिस आणि GK आणि इंग्लिश त्याला आहेच समजा कंटिन्यू बेसिसवर, भारी होऊ शकतं. बरोबर. ऑल्टरनेट डेला मॉक टेस्ट आणि असं करा. बाकी ऑलिव्ह ना फ्री टेस्ट पण आहे बरं का, त्याच्यावर एक्सपेरिमेंट करा. ऑलिव्हचा ॲप आहे ना, त्याच्यात सगळ्यात खाली जायचं टेस्टमध्ये, त्या टेस्टमध्ये अजून खाली जायचं. खाली लिहिलं असतं फ्री टेस्ट. दर 4 दिवसाला 3 फ्री टेस्ट अपलोड होता. त्या फ्री टेस्टवरती करायचे बिंदास एक्सपेरिमेंट. काय एक्सपेरिमेंट करायचे, फ्रीच आहे ते, तशा पण वेस्ट जाणार आहे. 4-4 दिवसाला अपलोड होतात त्याच्यावरती करून बघा. ठीक आहे, झालं भरपूर. आता इतकं खरं इमानदारीने फॉलो करा. याच्यात तुम्हाला काही डाऊट वाटला तुम्ही फीडबॅकमध्ये टाकू शकता. व्हिडिओ तर तुम्हाला डेफिनेटली स्ट्रॅटर्जी आवडली त्याचा लाईक वगैरे करून टाका. सर आपण पुढचा पॉईंट घेऊ. पुढचा पॉईंट MBA CETचा घेऊन टाकू आता. बरोबर. MBA CET वाल्यांना सांगतो पटापटा. सगळ्यात पहिले बॅच प्रॉपर करा. जे पण बॅचेसमध्ये क्लासच्या नोट्स व्यवस्थित करा.
बाकी दुसरं काही मस्ती करायची नाही सुरुवातीला, जोपर्यंत तुमची बॅच चालू आहे. कारण ज्यांच्या आत्ता बॅचेस चालू आहे, ज्यांना सीईटी करायचे ते म्हणताय तर सीईटीच नोटिफिकेशन कधी दिलं. मी म्हणतो बरं आहे ना, जेवढा लेट येईल तेवढं तुमची बॅच तर प्रिपेअर होईल. आणि ज्यांची बॅचेस झालेली त्यांनी पण आणि यांनी बाकीच्या जस्ट आत्ता ज्यांची झाली फर्स्ट सेकंड आणि MBA साठी करताय सीईटीसाठी, त्यांनी बँकिंगची प्रीची एक्झाम तरी वीकली एखादी तरी द्यायला पाहिजे. एखादी तरी द्या. आणि ज्या क्विजेस असतात बँकर्स अड्डा, ऑलिव्ह बोर्ड, अर्थमाई मागच्यांना सांगायचं राहिलं कडे, ठीक आहे ते पुढच्या याच्यात कव्हर करतो मी आता याच्यामध्ये. ठीक आहे. MBA सीईटी साठी जे प्रिपेअर करताय, बँकर्स अड्डाचा ऍप आहे त्याच्यावरती डेली क्विजेस येतात. ऑलिव्ह बोर्डचा ऍप आहे त्याच्यावर डेली क्विजेस येतात. प्रॅक्टिस मॉकचा ऍप आहे त्याच्यावर डेली क्विजेस येतात, पझल्स येतात, लॉजिकचे खूप जबरदस्त असतात. तर ते करत राहा तुम्ही कंटिन्यू. कारण सीईटी मध्ये कसं आहे ना, लेवल बँकिंगचीच असते पण टायमिंग थोडासा जास्त राहतो आणि ओव्हरऑल खूप काही गोष्टी राहतात. तर जरी तो टायमिंग जास्त असला, मॅनेज करायला थोडासा प्रॉब्लेम येतोच. तर तुम्हाला असं फास्ट करण्याची सवय पाहिजे. तर ह्या सगळ्या ऍपवरती रोज 1 तास द्यायचा आणि 1 तासामध्ये सगळं संपवून टाकायचं. पटापट क्विजेस असतात 10 15 मिनिटाच्या, एवढ्या संपवून टाका. बँकिंगच्या प्रीच्या मॉक टेस्ट देत राहा. SBI PO झालं किंवा कुठली झाली, त्याच्याने पण तुम्हाला खूप जास्त फायदा होईल. त्याच्यानंतर SSA चॅनलच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज करा. त्याच्यावर तुम्हाला DI जे भेटतील ते सीईटी लेवलचे, केसलेट जी भेटेल ती सीईटीला येऊ शकते. GOT जे आहे गेम ऑफ ट्रिकचे वर्ड प्रॉब्लेमचे क्वेश्चन खूप जबरदस्त रोज येतं आपल्या चॅनलवरती. 1 तास काढून आपल्या चॅनलवरती जेवढ्या पण ऍक्टिव्हिटीज आहे तेवढं करा. सर एका दिवसात जर नसेल होत तर 2 दिवसांच्या ऍक्टिव्हिटीज एका दिवसात करून टाका, असं पण करू शकता. त्याच्याने खरंच खूप जास्त फायदा होईल. त्याच्यानंतर LRचं लाईव्ह सेशन तर कंपल्सरी करा, MBA वाल्यांनी पण कंपल्सरी. त्यानंतर कॉन्ट्सचं DI केसलेट GOT सॉल्व्ह करायला सांगितलं तुम्हाला. इंग्लिशसाठी लर्नर्स क्लबवर जेवढ्या ऍक्टिव्हिटीज आहे, जे मॅडम आर्टिकल टाकते तेवढं वाचून काढायचं. 1-2 तास तेवढं देऊन टाकायचे रोज सकाळी 7:30 ते 9:30 वाजता. तुम्ही ते शेड्यूल जरी फॉलो केलं ना, टेलिग्रामचं आपलं नाही वीकली टॉकचं, सगळ्या गोष्टी होतील. बस एवढंच करा, याच्याने 100% रिझल्ट येतो. जो मुलगा भारतात 22वा आला होता त्याने आपल्याकडे बँकिंगचीच बॅच केली होती, पण तो भारतात 22वा होता. भारतात 22वा जोक नाही. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही या सगळ्या ऍक्टिव्हिटीज करा, खरंच तुम्हाला खूप जास्त फायदा होईल. आणि सीईटीची एखादी मॉक टेस्ट जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही वीकली द्या. खूप काही देऊ नका, कारण अजून नोटिफिकेशन नाही, काही अपडेट्स नाही अजून. ठीक आहे. पण मला असं वाटतं जर तुम्ही सीईटीची एखादी मॉक टेस्ट देताय किंवा बँकिंगची एखादी मॉक टेस्ट देताय तर ती ना डिसाईड करा की सगळ्यांनी तीच द्यायची. ऑलिव्ह बोर्ड 8 नंबर, ऑलिव्ह बोर्ड 4 नंबर, फ्रीवाली टेस्ट, ही टेस्ट, ग्रेडअपची कोणती का असे ना, सगळ्यांनी ठरवून द्या. आणि ग्रुपवरती ना त्याचं शेअर करा, डिस्कशन करा तुमच्या ग्रुपमध्ये, किंवा सगळ्यांनी सोबत बसून अनालिसिस करा की यांनी कसं केलं, यांनी कसं केलं. यातनं खूप शिकायला भेटेल. आणि MBA सीईटीची जर दिली तुम्ही एखादी फुल तर ती तर 100% सेमच द्या. तर तुम्हाला कळेल की कोणता सेक्शन कधी घ्यायला पाहिजे होता, यांनी इथं किती वेळ दिला, ॲबस्ट्रॅक्टला किती वेळ दिला, क्रिटिकल करायला पाहिजे होतं की नाही, इंग्लिशचे RC सोडायला पाहिजे होते का, मॅथ्सचं DI केसलेट नंतर DI डेटा सफिशियन्सी तर नव्हतंच करायला पाहिजे. हे सगळं भारी डिस्कशन होईल. यासाठी कॉन्टॅक्ट लागले तर सरांनी एक ग्रुप बनवलेला आहे, त्या ग्रुपवर हवं तर शेअर करत सरांना विचारून किंवा सरांकडनं नंबर्स घ्या, तुम्ही तुमचा सेपरेट ग्रुप बनवा. तर एवढं जर केलं ना बॉस MBA सीईटीसाठी पण तर भरपूर आहे. आता कसं आहे, मी तुम्हाला इथं खाली कमेंटमध्ये तुम्हाला टाइम तर कळत असेल प्रत्येकाचा, पण ऍक्च्युली मी आधी पण खूप इम्पॉर्टंट बोललेले होते. तुम्ही खरं तर सगळ्याच वीकली टॉक ऐकला पाहिजे, कारण त्याच्यातले पण काही पॉईंट्स तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता. पण ठीक आहे, चलो एनिवे. ठीक आहे, हे झालं. आता वर्किंग मेंबरसाठी सांगू सर आपण पुढचं, है ना. वर्किंग आहे. आता जे वर्किंग आहे यार, त्या बिचारांकडे एक तर पहिले तर टाइम कमी असतो, थोडंसं जॉब करत असल्यामुळे थोडं फ्रस्ट्रेट पण असतात. काही जणांना फॅमिली प्रेशर, बाकीच्या गोष्टी सगळंच बघावं लागतं. तर बेसिकली तुमच्याकडे वेळ कमी आहे. तर वेळ कमी, तर मला वाटतं 4-5 मुद्दे करायला पाहिजे. पहिला, मी लास्ट टाइम जे बोललो ऍक्च्युली तेच आहे, पण स्टील GK डेली बेसिसवरती रीड करा. काही जरी झालं तर GK थोडं का होईना पण वाचत राहा. कारण काही ठिकाणी तुम्हाला GKचा अशा एक 10-15 न्यूज भेटतात बघा. काही ठिकाणी एकदम जास्त मटेरियल भेटतं जे की 1 तास चालेल, काही ठिकाणी असं भेटतं जे 10 मिनिटं चालेल. तर जेवढं भेटेल तुमच्या वेळेनुसार तेवढं करा, पण GK रेग्युलर टचमध्ये ठेवा. कारण जॉब करणाऱ्यांचा GKचा एक फटका असतो. क्वांट एलआरचं ठीक आहे, पण तुम्ही तुमच्या एक्सपिरियन्सने तिथं डिसिजन मेकिंगनी क्वांट एलआरचं सिलेक्शन चांगलं करू शकता. पण GKचं कसं करणार, GKचं मात्र करावं लागेल. इंग्लिशचं सर, इंग्लिशचे लर्नर्स क्लबवरती रोज मॅडम आर्टिकल्स टाकता, तेवढं करा. कसं जॉईन करायचं ते मी पुढे सांगणारच आहे. रोज तेवढं इंग्लिशचं जरी वाचलं तरी चालतं, काही जास्त वेळ नाही लागणार त्याला. त्यातलं 4 आर्टिकल असेल तर 2 तरी वाचा, पण वाचत होतं तेवढं टचमध्ये राहा. कॉन्ट आणि एलआरचे जे लाईव्ह सेशनचे क्वेश्चन्स असतात टेलिग्रामचे, त्याच्यावर सगळे वर्किंग मेंबर्स जॉईन नसतील तर जॉईन व्हा. त्याचं सांगतो मी पुढे कसं जॉईन व्हायचंय. आणि त्याच्यात तुम्ही लाईव्ह तर नाही करू शकत, तुमचा जॉब असतो, पण त्याला ऑफलाईन तेवढेच क्वेश्चन जसा वेळ भेटेल तसं सॉल्व्ह करा. 2 केले, 4 केले, 5 केले तरी चालेल. पण तुम्हाला काही असं दुसरीकडे मी पाठवत नाही जास्त की हे बुक वापरा, ते बुक वापरा, नाही. टेलिग्राम ओपन करायचं, कॉन्ट लाईव्ह सेशन, लॉजिक लाईव्ह सेशन, त्याचे क्वेश्चन्स जेवढे आहेत तेवढे ट्राय करायचे. तिथे सोल्युशन असतं, सगळं दिलेलं असतं, टायमिंग दिलेला असतो, एव्हरीथिंग वॉज देअर, एव्हरीथिंग इज देअर. तिथं काहीच असं तुम्हाला प्रॉब्लेम नाही की स्वतः काही डोकं लावायचं. कारण तुमच्याकडे वेळ कमी ना, तर तुम्हाला असं पटकन सांगितलं पाहिजे हे एवढं करा बस. तर मला वाटतं तुम्ही स्वतः नका डोकं लावत बसू, हा पाथ फॉलो केला तर बरं होऊन जाईल. बाकी वीकली एक मॉक टेस्ट जमलं तर द्या. सॅटर्डे संडेला वेळ काढून थोडी मॉक टेस्ट द्या, त्याच्यानं तुमचं बरंच काही रिवाईज होईल. सर मेन्सच्याच देऊ का, नाही प्रीच्या दिला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. जे वर्किंग मेंबर्स आहे फक्त टचमध्ये राहा काही करून, आणि थोडासा एक ग्रुप बनवा जे पण वर्किंगवाले आहेत त्यांनी, की बाबा कसं चाललंय, काय चाललंय, थोडं ऍक्टिव्ह राहायचं. क्लिअर.
सो परत एकदा मी रिपीट करतो काय काय होतं. जीके रेग्युलर रीड करायचे, त्यात तुमचा 1 तास जाईल किंवा अर्धा तास जाईल. इंग्लिशचं रीड करायचे, त्याला पण अर्धा तास द्यावं लागेल. कॉन्ट एलआरचे जे टेलिग्राम लाईव्हचे क्वेश्चन्स आहेत ते सगळे फक्त तुम्हाला डिस्कस करायचे आहेत, नंतर बघायचे फक्त सॉल्व्ह करून, जेवढे होतील तेवढे, बरीच तशी प्रॅक्टिस होईल. आणि बाकी काय होतं, वीकली एक मॉक टेस्ट, बरोबर, त्याचा फायदा होईल. बाकी तर याच्यात तुम्हाला वीकली टॉकमध्ये बऱ्याच गोष्टी भेटतात. आता पटकन इम्पॉर्टंट फीडबॅक सजेशन्स तुमचे जे स्क्रीनशॉट्स आहेत ते बघू. सर पुढचा पॉईंट चालू करतो आणि बस त्याच्यानंतर ते स्क्रीनशॉट्स येतील आणि 2 व्हिडिओज, एक आश्लेष सराठीने पाठवला, एक वैभव सरांनीच पाठवलेला आहे आणि अजून काही काही बाकीच्यांनी पाठवलेले असतील, पण ते बघायलाच वेळ नाही, हे 2 तर टाकूनच देऊ. तर बघा सगळ्यात इम्पॉर्टंट फीडबॅक सजेशन्स जे आहेत ते त्यानंतर स्क्रीनशॉटवर जाऊन त्यानंतर एंड करू. तर औरंगाबादला येऊ की नको सर, असं बरेच जण विचारताय. तर बघा, जर तुमचा घरी बिलकुलच अभ्यास होत नसेल तर औरंगाबादला येऊन इथं करा, इथं डेफिनेटली तुमचा चांगला होऊ शकतो. पण जर तुमचं असं असेल की सर औरंगाबाद घरी पण चांगला होतोच आहे, मग काही गरज नाही, इथं काय असेल लगेच वेगळं नाही भेटणार. ठीक आहे. दुसरं, अश्विनी पवारचा क्रॉनिकल्स ऑफ क्राईम मागच्या सगळ्यांनी बघितला असेल, आता उद्या कदाचित विपुल सरांचा येईल, तेवढा पण बघा. त्याच्यातनं पण तुम्हाला डेफिनेटली काही ना काही पॉईंट्स भेटूनच जातील. कारण इतक्या काही काही गोष्टी असतात, 10 पैकी तुम्हाला 2 गोष्टी जरी पटल्या, 2 जरी फॉलो केल्या तरी तुमच्यात भरपूर फरक पडतो. तर अश्विनी पवारचा जो होता त्यात तिने काय सांगितलं होतं की माझ्याकडे वेळ कमी आहे, आणि ती ऍक्च्युली एका साडीच्या दुकानात अकाउंटिंगचा पण जॉब करत होती. म्हणजे सीएकडे तर झालंच तिचं करून, खूप खूप तिने भरपूर ठिकाणी काही काही केलेले. तर तिचं एवढं जॉब करत असताना वेळ कमी असतात, ती काय म्हणायची, मी 20 मिनिटं ठरवायचे, मला 20 मिनिटात एवढंच करायचं सिम्प्लिफिकेशन, नंतर मी बघणारच नाही. आपले पोरं एकदम रमत गमत आरामात झोपून चालू असतं त्यांचं घरी, सिम्प्लिफिकेशन चालू, एक क्वेश्चन अडकला की त्यालाच 15 मिनिटं देत बसता, कसं काही येत नाही मला, मग 4 ग्रुपवरती सेंड करता, दाखव सर सॉल्व्ह करून. मग सरांना फोन लावून, सर हा असंच कसं काय आला, मग सरांनी एक्सप्लेनेशन दिलं की हा क्वेश्चन पेपरला येत नाही, विचारू नको, तरी पण नाही सर माझा इगोर आला, मी इतका वेळ घालवला. अबे यार, एवढा वेळ कसा तुम्ही वाया घालवू शकता. त्या पोरीने 20 मिनिटांमध्ये फक्त सिम्प्लिफिकेशन रोज एवढं करायचं म्हणून सोडून दिलं, बरोबर टू द पॉईंट. आणि तिचा डिसिजन मेकिंगचा फायदा तिथं पण झालेला आहे ना, की हे करायचं की नाही करायचं. आपण एवढे रमत गमत करत बसतो की त्यालाच धरून बसतो, कसं कायच इगोवरती एवढं घेतात तुम्ही. ते मला वाटतं यार थोडंसं सोडून दिलं पाहिजे. ठीक आहे, ती एक गोष्ट बघा, तिच्याकडनं ती गोष्ट शिकायला भेटली मला त्या विकली टॉकमधनं, की मुलांना हे सांगता येईल. तसं मी तुम्हाला म्हटलं, आता तुम्ही प्रत्येक विकली टॉक नाही, सॉरी क्रॉनिकल्स ऑफ क्राईम बघत राहा, त्यातनं ज्या गोष्टी ऐकल्या, आवडल्या, नोट डाऊन करा, त्या इम्प्लिमेंट करा, है ना. चालेल, पुढे मला वाटलं हे गेलं काय साऊंड. हां, ओके. ग्रुप स्टडी कशी करायची याच्यासाठी पण एक क्रॉनिकल्स ऑफ ट्रायम्फ येणार आहे. म्हणजे त्या ग्रुपनीच हे केलेलं आहे ना, ग्रुपवाल्यांचाच पूर्ण हे घेतलेलं आहे. तर त्याच्या मी पुढच्या विकली टॉकमध्ये सांगून देईल. पहिले तुम्ही हा जो आहे त्याचा युटिलाइज तर करा, कारण या इतक्या सगळ्या गोष्टी चालू तुमच्यासाठी क्लासकडनं, तेवढं जरी तुम्ही फॉलो केलं तरी खूप झालं. बस त्यालाच धरून ठेवा. पुढचं, आरआरबी पीओ मध्ये जीके मध्ये 8 क्वेश्चन अटेम्प्ट होते, तरी पण जीके क्लिअर झालाय बरं का. त्यामुळे जे मुलं म्हणतात ना सर 8च अटेम्प्ट होते माझे, मग मला वाटलं पेपर नाही निघणार, मी तुक्के मारून आलो, 8 अटेम्प्ट वरती पेपर निघालाय बरं का. अश्विनी पवारचं फर्स्ट लाईन, हा तिची मला ती फर्स्ट लाईन खूप आवडली. तिने एक मेसेज लिहिला होता, ती म्हटली होती थोडं, हा मेसेज डायरेक्ट टेलिग्रामवर पण टाका म्हणे सर तुम्ही. टाकला नव्हता आम्ही, त्यावेळेस विसरून गेलो, पण तिची एक रेकॉर्डिंग टाकली. तिने रेकॉर्डिंगमध्ये अभ्यास कसा करायचा त्यावर पूर्ण सांगितलेलं आहे. आणि इथं ज्यावेळेस तिची आम्ही रेकॉर्डिंग घेतली होती स्टुडिओमध्ये, ती थोडी नर्वस झाली होती. कॅमेरासमोर कोणी पण नर्वस होता, तुमचा रिझल्ट उद्या आला, तुम्हाला इथं उभं केलं, कॅमेरासमोर सवय नसते ना, आम्हाला पण सुरुवातीला नर्वस नसायचा, तर तिला तेवढं डिलिव्हर नाही करता आलं, तिला जेवढं सांगायचं होतं. तरी पण तिचा वन ऑफ द बेस्ट क्रॉनिकल्स ऑफ ट्रायम्फ आहे आतापर्यंतचा. आणि त्याच्यावरच्या कमेंट्स बघा, त्याचे सगळे व्ह्यूज सगळंच कळतं आपल्याला. आणि मुलांनी मेसेज, म्हणजे 10-12 जण रोज मेसेज करायचे, सर नंबर द्या आम्हाला बोलायचे. तर त्याच्यावरनं कळालं की तो खूप जबरदस्त झाला. आणि सगळ्यात मेन म्हणजे सतीश पवार आणि त्याच्या मित्रांनी पण अप्रिशिएट केलं की सर आता आम्हाला ती गोष्ट रिअलाइज झाली की आम्ही त्या निगेटिव्ह गोष्टी सोडून पॉझिटिव्ह गोष्टींकडे बघू. तर माझं म्हणणं आहे की तिची पहिली लाईन काय होती, ती म्हटली तर मी तुम्हाला आज सगळं काही सांगते म्हणे, इतक्या दिवसात कधी काही बोलले नाही, कारण तुम्ही म्हणत होते काहीतरी अचीव्ह करा, कारण प्रत्येकाकडे सगळ्यांकडे स्ट्रगल असतात म्हणे. तर ते आपले एक्सक्युजेस देण्यापेक्षा आपण आपलं काम करायला पाहिजे. त्याचं फर्स्ट टेस्ट मॅचमध्ये इंडिया हारला. आपला कोहली म्हटला होता, तो जो नवीन एसजीचा बॉल बनवलाय म्हणे मी, त्याच्यामध्ये थ्रेडिंग जी आहे म्हणे ती थोडीशी गडबड आहे म्हणे, त्याच्यामुळे बॉल लवकर सॉफ्ट झाला, नंतर वाया गेला होता म्हणे. तर बिशन सिंग बेदी जे आहे ना, ते लय डेंजर आहे, ते खूप क्रिटिसाइज करतात सगळ्यांना. ते डायरेक्ट म्हणे की तुम्ही एक्सक्युजेस देणं बंद करा म्हणे, तुम्ही हारले एक्सेप्ट करून घ्या, आणि तुमच्या दम आहे ना, तुम्ही पुढच्या मॅचला करून दाखवा. आणि नेमकं सेकंड टेस्टमध्ये आपण एक्स्ट्रा ऑर्डिनरीली भारी खेळलो, तिथे इंग्लंड थोडं खराब खेळते, तर आता इंग्लंडवाले एक्सक्यूज द्यायला चालू करताय की विकेट करावे. अरे पण तुम्हालाही करावे, आम्हालाही करावे. नो डाऊट टॉसचा ॲडव्हान्टेज होता आपल्याकडे, पण तो ठीक आहे, ते एक असतंच ना. पण बाकी तर मग मागच्या पण आपण गडबड केली. सो बेसिकली सगळ्यांना सगळे इश्यूज आहेत लाईफमध्ये. तर माझं म्हणणं, निगेटिव्ह गोष्टी बाजूला ठेवून पॉझिटिव्हवरती पूर्ण अटॅक करा आणि करण्याचा प्रयत्न करा. हे क्रॉनिकल्स ऑफ ट्रायम्फमधून खूप शिकायला भेटतं या मुलांकडनं. ठीक आहे, एक्सक्युजेस नका देऊ. तिचं मला ते पॉईंट आवडले होते. त्यानंतर 10 फेब्रुवारीला एलआरचं लाईव्ह सेशन घेतलं होतं बघा सरांनी. 10 फेब्रुवारी एलआर लाईव्ह सेशन, स्क्रोल करा चॅनलवरती तुम्हाला दिसून जाईल. 10 फेब्रुवारी जे आपलं लाईव्ह सेशनचं ग्रुप आहे त्याच्यावरती. ठीक आहे, त्याच्यामध्ये एसबीआय क्लर्क ऑलिव्ह बोर्ड टेस्ट नंबर 5चे पदच घेतले होते सरांनी, आणि आरआरबी असिस्टंट ऑलिव्ह बोर्ड 10 नंबरचे टेस्टचे.
जबरदस्त पझल्स आहे, ते नक्की सॉल्व्ह करून जा. ज्यांचा पण पुढे पेपर आहे तुम्हाला लेवल कळून जाईल. त्यानंतर लास्ट 10 दिवसामध्ये LR लाईव्ह सेशन जास्तीत जास्त करा. सर खूप चांगलं घेत आहे आता IBPS क्लर्कसाठी, पण स्पेशली मेन्ससाठीचं घेत आहे, त्यामुळे ते नक्की करा. त्यानंतर अमरावतीच्या 2 मुली होत्या, त्यांना एकमेकींचे नंबर दिले होते की तुम्ही असे एक्सपेरिमेंट करा जवळ बसून वगैरे, ते जे काय मी सांगितले होते. तर 35 वरनं 59 पर्यंतचा स्कोर गेलेला आहे त्यांचा. तर ते म्हणे की सर याच्याने खरंच खूप फायदा झाला, कारण कोणी बाजूला बसणारे म्हटल्यानंतर खूप सिरियसली पेपर दिला गेला. आणि बाजूलाच नाही, मला तर वाटतं त्यांनी फक्त स्कोर शेअर केले, पण आपला स्कोर आपण कोणाला तरी शेअर करणारे आणि त्याचा अनालिसिस करणारे, याच्यानेच इतका स्कोर वाढला यांचा. बाजूला बसल्यानंतर तर कायच होईल अजून. तर त्याचा एक थोडासा विचार करा. त्यानंतर सेशनला ऍड कसं व्हायचंय, ते लॉजिकच्या, मॅथ्सच्या, इंग्लिशच्या. तर 95चा नंबर तुम्हाला दिसत असेल बघा इथे, 95चा नंबर बरोबर इथे येईल आता, 9503058758. त्या नंबरवरती टेलिग्रामला मेसेज करायचं की मला लाईव्ह सेशनला ऍड करा. त्या नंबरवरती टेलिग्रामला मेसेज करायचा. अजिंक्य सरांचा नंबर आहे, सर मला कॉन्टच्या, लॉजिकच्या आणि इंग्लिशचा लर्नर्स क्लब आहे, कॉन्ट टेलरचा एकच ग्रुप आहे, त्याच्यात मला ऍड करते, तुम्हाला ऍड करून देतील. ठीक आहे, तेवढे कष्ट घ्यायचे. काही जण म्हणतील सर आम्हाला डायरेक्ट लिंक द्या ना. आम्ही लिंक आणि देतो माहिती का, लिंक आता पण दिली असेल 10,000 पोरं आले त्या ग्रुपमध्ये, पण 10,000 नाही तिथे सध्या 3-4 हजार आहे. का? कारण ते सगळे सिरियस आहे, त्यांना किंमत दिली जायची. मी साधा माझा नंबर तुम्हाला कधी दिला का इथं देताना? का नाही देत? मुद्दाम नाही देत. मुलं खरंच तेवढे कष्ट घेता का तिथपर्यंत पोहोचायचे? असं दिला तर उगा लावला फोन आणि मारा गप्पा काहीतरी बोलायचं. पण ज्याला खरंच गरज आहे तो बरोबर तिथपर्यंत पोहोचतो. त्यांना नेहमी सांगतो मी, ऑफिशियल नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, तिथून मग तुम्ही या. साधा अनालिसिस सांगतो, ज्यावेळेस ऑफलाईनमध्ये अनालिसिस घ्यायचो ना, अनालिसिस द्यायचो आणि खूप कमी द्यायचो मी. एवढीच टास्क आहे तुम्हाला, बस मला 3 दिवसांनी येऊन भेटा. अर्धे पोरं येत नव्हतं, नाही येत पोरांना कंटाळा येतो. बऱ्याच वेळा वाटतं नाही, एकदाच सगळं सांगून द्या तुम्ही. डॉक्टरकडे गेला, डॉक्टर काय सांगतात नेहमी, हे एवढं टॅबलेट्स घ्या आणि मला एकदा येऊन सांगा, मग मी तुम्हाला पुढचं सांगतो काय करायचंय. आपण जातच नाही. 3 दिवसात बरं झालं की हे गेलं, त्या गोळ्या बी घेत नाही पूर्ण, त्या गोळ्याचा डोस पण पूर्ण घेत नाही, जाऊ द्या. आणि नंतर परत आजारी पडतो. मग अक्कल येते की नाही यार, हे पूर्ण प्रोसेस करायला पाहिजे होते आपण. तर ह्या सगळ्या गोष्टींना बरोबर पुढच्या विचारात घेऊन सांगितलेल्या असतात प्रत्येकाने. आम्ही या फील्डमध्ये म्हणून आम्हाला इकडचं कळते, बाकीच्यांना बाकीचं कळलं बरोबर. तर त्या गोष्टी नीट करा तुम्ही खरंच, जेवढं सांगितलं जाईल ना तेवढं. तर LR लाईव्ह सेशनला असं जॉईन करायचंय. CCIचा पेपर बघा, तर औरंगाबादवरनं मुंबईला कोणी जात असेल तर सांगा ज्यांना जायचंय, कारण की ट्रेन्सचं रिझर्वेशन कंपल्सरी आता, जनरलमध्ये तिकीट भेटत नाही लास्ट मोमेंटला. तर काही जणांना जायचा प्रॉब्लेम आहे. गौरेशने एक मला मेसेज केला होता ना, अजून काही जण असतील CCIच्या पेपरला औरंगाबाद टू मुंबई. तर मी तुम्हाला एकमेकांचे नंबर शेअर करतो, जेणेकरून तुम्हाला जाणं सोपं जाईल. आणि मला टेक्स्ट मेसेज करा, व्हॉट्सअप आणि टेलिग्रामवर बघू नका. तुमचा पेपर झाल्यानंतर मी तो मेसेज बघत व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामचा, मग गडबड होऊन जाईल. त्यामुळे टेक्स्ट मेसेज करा तर लवकर जाईल, किंवा एक फोनच करून सांगा सर हा आहे, मी तुम्हाला लगेच नंबर देतो. RRB POचा इंटरव्ह्यू डेट क्लॅश झाली तर काय करायचं ते सगळं सुरुवातीला सांगितलेलं मी. ठीक आहे, बुक्स जमा करा रे बाबा. क्लासचे जे बुक्स तुम्ही घेऊन गेले ते लायब्ररीतनं, आपल्या सगळ्या पंटर पोरांनी फोन केले होते तुम्हाला, ऑफिसमधून नंबर आले होते, सगळ्यांनी फोन हे करा, बुक्स रिटर्न करा जे तुम्ही घेऊन गेले होते लॉकडाऊनच्या वेळेस. 1 वर्ष होऊन गेलं तुम्हाला आता. ते बुक्स तेवढे रिटर्न करा आठवणीने. ELC पेड रीडिंग फुल झाली सर 1 तासामध्ये, त्याबद्दल कॉन्टॅक्ट नंबर द्या, आम्हाला ऍडमिशन भेटेल का, असे तसे मला दिवसभरात आज लय कॉल आले. जसं आज चालू झालं ते एखादा सेल नसतो का, कसं 2 मिनिटात सगळं विकलं जातं, तसं ते. हां, तर त्याच्यासाठी प्लीज कृपा करून तिथे एक ऑफिशियल नंबर आहे, कोणाचा सर तो, पवन सर वाटतं ना, त्या पवन सरांना कॉल करा. टेलिग्रामच्या आपल्या चॅनलवरती ELCचा तिथे एक नंबर दिलाय. वैभव सरांना त्रास नका देऊ, मला त्रास नका देऊ, मॅडमला त्रास नका देऊ, कोणालाच कॉल नका करू, त्या पवन सरांना करा, त्यांच्या हातात सगळं काही आहे. ठीक आहे. त्यानंतर सीड कॉर्पोरेशन जे आहे आपलं, नॅशनल सीड कॉर्पोरेशन, त्याचं मुंबईला सेंटर आलेलं आहे खूप जणांचं. ते म्हणतात सर मेल करू का आम्हाला सेंटर चेंज होईल का. मागच्याच पोरांना दिल्लीला आलं होतं तरी त्यांनी चेंज नव्हतं केलं. तर मला वाटत नाही मेलनी काही फरक पडेल. तुम्हाला करायचं तर करा, बट ज्यांना जायचं त्यांनी ट्रेनचं रिझर्वेशन लवकर करा, कारण की रिझर्वेशन खूप इम्पॉर्टंट आहे. कारण ट्रेनचं लास्ट मोमेंटला भेटत नाही आता बरं का, सध्या कंपल्सरी ते. आणि नाही तर मग ग्रुप्स तरी बनवा, ग्रुपनी तरी जाऊ शकता तुम्ही, एकमेकांना कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे. चला आता फक्त स्क्रीनशॉट वाचायचे राहिले आणि त्यानंतर आपला व्हिडिओज आहे. स्क्रीनशॉट 1 मिनिट थांबा. हां, ये इधर. पहिला स्क्रीनशॉट आहे सर, 3 एक्झाम्स आहेत, तसं कन्फ्युजन क्लिअर केलं मी ते ऑलरेडी. वेटिंग लिस्ट आलेली बरं का CWCची, असं वाटतंय, आय थिंक वेटिंग लिस्ट आलेली आहे. तर मुलांनी मेल बॉक्स चेक करा तुमचे. ठीक आहे, असं सचिन सरांचं म्हणणं आहे. विकली टॉकमध्ये सांगा सर, गौरेश सांगितलं मी ते, कोणी जाणार आहे का मला कॉन्टॅक्ट करा फक्त लवकर. फर्स्ट ऑनलाईन बॅचवाल्यांना पण आय कार्ड कंपल्सरी का, असं स्वराजचं म्हणणं होतं. येस, मी ते बोललो ऑलरेडी, का आहे काय नाही. अमावस्या पौर्णिमेला भेटायला येत असेल तर नका करू. रोज 2 दिवसाला 3 दिवसाला तुम्हाला लेट डाऊट येत आहे, तुम्ही रेग्युलर येणार क्लासला तर आय कार्ड बनवून घ्या. बाकी मृणालीचं म्हणणं होतं की सर माझी डिग्री इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये झालेली आहे आणि POच्या ह्याच्यामध्ये POचा इंटरव्ह्यू आहे, थोडंसं टेन्शन येते वगैरे वगैरे. ते बघा, बिलकुल टेन्शन घेऊ नका. इंजिनियर्सला खराब इंटरव्ह्यू जातो किंवा इंजिनियर्सची खूप मजा घेतात असं काही नाही आहे. बिंदास नॉर्मल माइंडसेटनी जा, रिलॅक्स करा.
आणि मृणाली, तुझ्या या क्वेश्चनचा आन्सर मी ऑलरेडी दिलं तुम्हाला, की इंटरव्ह्यूचं खूप जास्त सगळं पणाला लावून अभ्यास नका करू, त्याला थोडासा ठरलेला वेळ द्या. बाकीच्या वेळात तुम्ही तुमच्या दुसऱ्या एक्झामवर पण फोकस करा, कारण कधी कधी कसा इंटरव्ह्यू जाऊ 9-10 मार्कच देतात ते, कधी कधी असं होतं आणि मुलांची खूप चिडचिड होते. त्यामुळे जास्त लोड न घेता रिलॅक्समध्ये ज्या बेसिक गोष्टी असतात, ड्रेस कोड बद्दलच्या बेसिक एटिकेट झाले, तुमचे बेसिक तुमचे इंट्रोडक्शनचे पॉईंट झाले, हे सगळे नॉर्मल प्रिपेअर करा. बाकीचं जसं इंटरव्ह्यू जाईल तसं करा. सेशन खूप जबरदस्त घेतले मॅडमनी त्या ग्रुपवरती ऍक्टिव्ह राहा आणि आता आपल्या इकडे पण ऑफलाईन इंटरव्ह्यू होतील तेवढे अटेंड करा. बाकी काही लोड नका घेऊ, ठीक आहे. आणि प्रेशर बिशर या गोष्टी बोलूच नका. तिने सांगितलंय की फर्स्ट टाइम इंटरव्ह्यू प्रेशर येईल नाही, काहीच नाही, विचारच नाही करायचा, ठीक आहे. त्याच्यानंतर सर मी नॉन एस स्टुडंट आहे, तुम्हाला विकली टॉकला फॉलो करतो. 2020-2021 मध्ये माझ्या 5-6 एक्झाम्स आहे, सगळ्यांच्या प्री निघाल्या, पण मेन्समध्ये मी फेल झालो. असा मोठा निबंध लिहिला एकाने. 3-4 महिन्यात पुढे काय करू, तर त्याच्याबद्दल मी ना आत्ता बोललो थोड्या वेळापूर्वी बघ. तर तेवढं रेग्युलरली फॉलो कर. त्याच्यामध्ये मी जे बोललो ना की तुम्ही LR लाईव्ह सेशन रेग्युलर करा, बरंच काही बोललो मी, आता सगळं रिपीट नाही करत. आणि जसं एकदा 28 मार्च फेब्रुवारी होऊन जाईल, त्याच्यानंतर अशा मुलांसाठी मी तुम्हाला त्याला मी ग्रुपचे 2-3 नंबर पण दिलेले बरं का, मला चांगलं आठवतंय. तर अजून नंबर देईल मी तुम्हाला, ज्यांनी ग्रुपने तुम्ही अभ्यास करू शकता. फक्त आता ते कसं आहे, ज्यादा ऑफलाईन चालू झालं तुम्ही येऊन भेटले की आम्हाला अजून पिक्चर आयडिया क्लिअर होईल, तसे तसे ग्रुप मेंबर्स भेटल. हे सध्या फक्त फोन आणि मेसेजवरतीच चालू आहे, ठीक आहे. पुढे याचं म्हणणं आहे की सर माझं वर्ड प्रॉब्लेम प्रत्येक टॉपिकचं मला 1-1 स्टार जमतं आणि 6-7 क्वेश्चन तरी माझे कॉन्टचे अटेम्प्ट झाले पाहिजे, पण काय करावं कळत नाहीये. तर परत बॅच करू का, मला कॉन्ट हार्ड जातं वगैरे. तर मी त्याला रिप्लाय हा दिला होता, मला वाटत नाहीये की बॅच करण्यापेक्षा तू ग्रुप तयार कर आणि ग्रुप तयार केल्यानंतर वीकली 1-2 टॉपिक करायचे, ठीक आहे, वीकली. त्याच्यामध्ये मी ऑलरेडी बोललो बघा की आत्ताच्या सेशनमध्ये प्रीचं जे म्हटलं टार्गेट SBI क्लर्क प्री, त्याच्यामध्ये जे सांगितलेलं आहे ना तसं करायला पाहिजे वीकली. SBI 43व्या मिनिटावरती या व्हिडिओच्या 43व्या मिनिटावर त्याच्यावर सांगितलं मी हे वर्ड प्रॉब्लेमचं सगळं सोल्युशन. तसं करा. बॅचमध्ये काय तुम्हाला परत 1 स्टार 2 स्टार जमतंय, तुम्हाला ते 3 स्टारला गाडी टाकणार, ती आता हळूहळू त्यात प्रिपेअर होईल. 43व्या मिनिटाला सगळं सांगितलेलं आहे, तेवढं फॉलो कर. आणि डाऊट्स क्लिअरिंगच्या फॅकल्टीज आहेत, काही सिनियर्स आहेत, आता ऑफलाईन चालू झाल्यानंतर तुम्ही तिथे आम्हाला विचारू शकता, तिथं पण तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होईल. पण तेवढ्यासाठी बॅच रिपीट करणं मला तर नाही वाटत, कारण त्यात 3-4 महिने निघून जातील, 4-5 महिन्यानंतर परत तुमचे सगळे प्री चालू होऊन जातील एक्झाम्स, बरोबर. ॲनालिसिस मात्र खूप चांगलं करायचं, त्या व्हिडिओची लिंक डेफिनेटली टाकून देऊ आम्ही आज. वीकली टॉकमध्ये पण बोलेल मी, त्याला असं म्हटलं होतं, तेच बोललोय मी सगळं, ठीक आहे. सर मी तुम्हाला टेलिग्रामवर मेसेज केला, अजून रिप्लाय नाही आला, खूप मेसेजेस आहे सध्या, आरामात रिप्लाय होतो. पण खाली त्यांनी म्हणलेलं काहीतरी 4th ऑनलाईन बॅचवाल्या मुलांच्या टेलिग्रामच्या ग्रुपमध्ये ॲड व्हायचं आहे. तर 4th ऑनलाईन बॅचचे जे पोर आहे ना, तुम्हाला जो ग्रुप बनवायला सांगितलेला आहे, तुम्ही तुमच्या ओळखीने छोटा तुमचा ग्रुप बनवा. आणि ते एवढे मेसेज आले की मी त्यांच्या ग्रुपमध्ये पण एक मेसेज टाकलेला होता बघा, ते झालं वाटतं क्लिअर, चुकून स्क्रीनशॉट काढला मी. राधिकाचं म्हणणं आहे सर RRBPOचा इंटरव्ह्यू आणि IBPS क्लर्कचे दोन्ही एक्झाम एकाच वेळेला आला, काय करू. सगळं मी सांगितलं राधिका आधी, बट जर तू म्हणत असेल दोन्हीपैकी एक डिसिजन घ्यायचा, तर तुझा अटेम्प्ट आणि तुझ्या स्कोअरवरती बघ. जर तुला चांगली लीड असेल, डिसेंट लीड असेल, तर देऊन टाक इंटरव्ह्यू. डिसेंट लीड नसेल, एकदमच असं वाटतंय, पण ते कोणत्या भरोशावर ते बघ बरं का. नाही तर तुला वाटेल 72च मार्क आले, तुझे मार्क निघायचे 82, मग गडबडून जाईल. तर मी सगळं एक्सप्लेन केलेलं आहे राधिका, ठीक आहे. बाकी एक नॉन SSC स्टुडंट आहे, त्यांनी खूप जबरदस्त मेसेज लिहिला आहे. आपल्या वीकली टॉकचा लॅपटॉपमध्ये असा फोटो काढलेला आहे त्यांनी, आणि त्यांनी पाठवलंय की सर प्लीज माझी जे काही स्टुडंट्स आहेत त्यांना रिक्वेस्ट आहे की जनरल बँकिंगच करा. आय वेस्टेड माय 2 years इन AFO प्रिपरेशन. 2018ला IBPS क्लर्क आणि SBI क्लर्क प्री क्लिअर झाली होती, पण 2019ला विदाऊट सिंगल मॉक, विदाऊट एनी प्रिपरेशन IBPS PO प्री पण क्लिअर झाली. पण ज्या मुलांना मी रिझनिंगमध्ये हेल्प केली, आज ते मुलं बँकेमध्ये आहे आणि प्रिपरेशन करत आहेत, जस्ट बिकॉज माझ्या दिलेल्या AFOच्या याच्या डोक्यावरती AFOचं झाकण होतं, म्हणून बाकीचे सगळे निघून गेले पुढे, असं त्याचं म्हणणं आहे. ते नीट वाचताना मला झाकण शब्द. आता फक्त SBI क्लर्क टार्गेट करणारे मी 100% देणार आहे. आणि क्रॉनिकल्स ऑफ ट्रायमची जी सिरीज आहे त्याच्यामध्ये त्याला त्याचं स्वतःचं पण हे टाकायचं व्हिडिओ भारी. पण त्याचं असं म्हणणं आहे हार्डवर्कचं जे फ्रूट आहे, जे फळ भेटणार आहे, ते फक्त जनरल बँकिंगमध्येच मिळतं सर, IBPS SO मध्ये नाही मिळत. नाही असं काही नाही आहे, SO तर थोडं लक बाय चान्स आहे, थोडं अनप्रेडिक्टेबल एक्झाम आहे, खरं आहे. पण त्याची जी तळमळ आहे बोलण्यातली, त्याच्यावरनं त्याचं एवढंच म्हणणं होतं की मुलांना ॲग्रिकल्चरवाल्यांना पण जनरल बँकिंग करायला लावा. त्याचा मेसेज तुम्हाला ऑलरेडी वाचून दाखवला. आणि तिथं कसं आहे ना, 10-15 एक्झाम आहे ना, तर मग इकडं काम होतं. आणि तुम्ही नीट विचार करा, ॲग्रिकल्चरची जी एक्झाम आहे त्याच्यामध्ये लॉजिक किती अवघड आलं त्यावेळेसचं. ते लॉजिक असं होतं जे इकडं जनरली मेन्सला विचारतात, क्लेरिकल मेन्सला. आणि कॉन्टही म्हणजे बऱ्यापैकी कॉन्ट, लॉजिक आणि इंग्लिशमध्ये ओव्हरऑल स्कोर करावा लागतो. तर माझं म्हणणं, इतकी मेहनत करून जर आपण ॲग्रीची प्री काढणार आहे, अबे तर तेवढ्या मेहनतीवरती इकडच्या पण एक्झाम निघताय ना, फक्त इथं ॲडिशनल GK करावं लागतं. पण असं की इकडे 10-15 एक्झाम्स आहे आणि तिकडं एकच एक्झाम आहे, ती पण इतकी अनप्रेडिक्टेबल, त्याचं काही सांगू शकत नाही. त्याचं तेच म्हणणं होतं. चांगलं वाटलं मला त्याचा पॉईंट, बरोबर आहे त्याचा. आणि त्याला तेच वाटतं की जी त्याचा लॉस झाला तो बाकीच्यांचा नको व्हायला.
हॅलो सर, तुमच्या विकली टॉकमध्ये इंटेलिजन्स ब्युरो बद्दल पण थोडंसं सांगा. इंटेलिजन्स ब्युरोचं काहीच वेगळं करू नका, हेच सगळं चालू द्या. आता इंटेलिजन्स ब्युरोचा पेपर तोंडावरती आहे 2-3 दिवसांनी. फक्त ते लुसेंटचं जनरल अवेअरनेसचं बुक थोडंसं बघा, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ECGC साठी सांगा. ECGC साठी पण मागच्या वेळेस अभिजितनी कमेंट केली होती. तर अभिजित सगळा सेमच सिलेबस आहे रे, ऍक्च्युली काही नाहीये. फक्त डिस्क्रिप्टिव्ह आहे, ते पण मॅडमनी सांगितलं, ते मी तुला विकली ह्याच्यावर पण बोललो. पण मी मागच्याच म्हटलं होतं की सेपरेट 5 मिनिटं देईल, पण मी ते बघितलं त्यात असं काही वेगळं नाही. तर मला तरी वाटतं की मेन्ससाठी जे आपण करतोय, जसं कॉन्टचे लाईव्ह सेशन्स चालू आहे, त्याच्यातून तुला भरपूर काही चांगलं मेन्स बघायला भेटेल. त्याच्यानंतर तू जर एखादी कोणती पण मॉक टेस्ट दिली तर फक्त 2 गोष्टी बघायच्या, की कॉन्ट टेलरची तुझी पूर्ण ॲक्युरसी आलेली आहे का, आणि जे पण तू क्वेश्चन सोडलेले त्याच्यातला एखादा इझी क्वेश्चन आहे का जो इकडे येऊ शकत होता. तू जर म्हटला हो सर हा क्वेश्चन मी इकडे घ्यायला पाहिजे होता, तर तुला हे पण सांगावं लागेल की इकडचा कोणता क्वेश्चन तू काढायला पाहिजे होता. ते अनालिसिस करायचं, त्याच्याने पण फायदा होईल. बाकी ECGC PO साठी असं काही वेगळं करायची गरज नाहीये. हा, काही मुलं सिरियसली प्रिपेअर करतात, तुला पाहिजे तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करा अभिजित, मी तुला त्यांचे नंबर देतो, तसं होऊन जाईल, ठीक आहे. बस हा अभिजितचा लास्ट मेसेज होता, कारण त्याचा सगळ्यात पहिले मी मागच्या वेळेसचा स्क्रीनशॉट काढला होता म्हणून. चलो ओके सर, करायचं मग स्टॉप. हां हां, ऑलिव्ह बोर्डचं पॅकसाठी भरपूर जण आहे जे म्हणतायत की कसं करायचं, तर ऑफिसला येऊन कॉन्टॅक्ट करा, अनिल सर देतील. पण उद्या मात्र ऑफिस बंद राहील, मंगळवारी. बुधवारपासून चालू राहील, बुधवारपासून तुम्ही कधी पण या, किंवा आता हे सध्या ऍडमिशनचं थोडीशी गडबड चालू आहे ना, म्हणून मी तसा मेसेज टाकला नाही टेलिग्रामवरती. 2-3 दिवस उद्या, तुम्हाला माहिती तुमचं पुढे एक्झाम सीझन आहे, आपण ऑलिव्ह बोर्डच्या पॅकसाठी 1-2 दिवस ठरवून देऊ आणि परत चालू करू. आता पण चालू केलं काही हरकत नाही, फक्त ऑफलाईन यावं लागेल तुम्हाला तिथे. क्लिअर? ओके सर, करायचा मग स्टॉप. चलो ओके, विल स्टॉप हिअर. काही तुम्हाला पॉईंट्स वाटले असतील मी कव्हर नाही केले तर नक्की डिस्क्रिप्शनमध्ये टाका. काही असेल तर कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शनमध्ये, कमेंट्समध्ये. आणि बाकी आय होप सगळे पॉईंट्स क्लिअर झाले असेल. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, हे सगळं नॉर्मली. चलो करायचं स्टॉप. चलो ओके, विल स्टॉप हिअर. बाय बाय, थँक्यू, गुड डे.